ओके. सो मेन्स आन्सर रायटिंग. सो स्टार्टिंग पासून करूया आणि बेसिकली फोकस करायचा GS3 पासून स्टार्ट करायचं आहे. ओके. सो इनिशियली डिस्कस करूया की आन्सर रायटिंगमध्ये काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे, आणि देन शेवटी काही क्वेश्चन डिस्कस करू. ओके. मतलब ब्रेनस्टॉर्मिंग कसं करायचं, क्वेश्चन समजून कसं घ्यायचं वगैरे त्यामध्ये. सो आधी हा चार्ट नोट डाऊन करून घ्या तुम्ही सर्वजण. लिमिट्स आहेत तुम्हाला फॉलो करण्यासाठी. टेन मार्क्सचा क्वेश्चन असेल तर तो 7 मिनिटात झाला पाहिजे. 12.5चे क्वेश्चन्स आता विचारले जात नाही सहसा, पण काही सांगता येत नाही. UPSCला तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात. MPSCला तर फिक्स दिलं आहे, बट UPSCला मे बी 12.5चे येऊ शकतात. 15 मार्काचे क्वेश्चन्स आहेत ते 11 मिनिटामध्ये, आणि 20 ते 25 मार्क्सचे जे इथिक्सच्या केस स्टडीज आहेत तर ते 15 मिनिटामध्ये. वर्ड लिमिट आहे तुम्हाला 150, 200, 250 आणि शेवटी 300 वर्ड्स. आणि पेज लिमिट आहे 2, 2.5, 3 आणि 4 पेजेस. आता याचा अर्थ काय एक सांगतो मी. झालंय का नोट? ठीक आहे. झालंय. ओके. आता घरी आपण आन्सर लिहितोय. एखाद्या आन्सर आपण खूप सुंदर लिहिलं, ठीक आहे, खूप सुंदर लिहिलं, पण त्या आन्सरला जर तुम्ही अर्ध्या तासामध्ये लिहिलं, काहीच पॉईंट नाही आहे. एखादं आन्सर खूप सुंदर लिहिलं, जे 4 पेजमध्ये लिहिलं, जे फक्त 150 वर्ड्समध्ये लिहायचं होतं, त्यालाही अर्थ नाही आहे. ठीक आहे. सो ह्या लिमिट्स फार महत्त्वाच्या आहे, आणि ह्या मॅक्झिमम लिमिट्स आहे. 7 मिनिट म्हणजे मॅक्झिमम टाईम आहे, याच्यापेक्षा जास्त वेळ देऊ शकत नाही. तसंच इथे 11 मिनिट म्हणजे मॅक्झिमम टाईम आहे, यापेक्षा जास्त देऊ शकत नाही. जर यापेक्षा जास्त वेळ द्याल इन केस, तर जे क्वेश्चन्स बाकी क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स कॉम्प्रोमाइज होतील, आणि ते क्वेश्चन्स जर कॉम्प्रोमाइज झाले तर ते आन्सर्स तुमचं म्हणजे लाईक की आन्सर जेवढा स्कोर यायला पाहिजे तेवढा येणार नाही. राईट. सो हे नेहमी रिस्पेक्ट करायचं. जर लिमिट्स रिस्पेक्ट नाही केल्या, मनाने येईल तेवढा वेळ लिहिलं, जसं वाटलं तसं ChatGPTने, जेमिनीने खूप पॉईंट्स भेटतात, बट त्या पॉईंट्सचा काहीच अर्थ नाही आहे जर एक्झाममध्ये जर ते रिफ्लेक्ट करता येत नसेल तर. ओके. सो हे सर्वात महत्त्वाचं. सेकंड, आन्सर रायटिंग करायच्या आधी काही स्टेप्स आहे, डायरेक्टली आन्सर रायटिंग करू शकत नाही. पहिली गोष्ट आहे ते म्हणजे सिलेबस माहिती पाहिजे. मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, ठीक आहे, बट सिलेबसमधनं तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन्स नाही येत. फार कमी क्वेश्चन्स आहेत जे डायरेक्टली येतील. मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स आहे जे इनडायरेक्टली येतात. फॉर एक्झाम्पल, सिलेबसमध्ये कुठेही तुम्हाला पोटेन्शियल ग्रोथ नावाचा वर्ड नाही आहे, किंवा पोटेन्शियल GDP नावाचा वर्ड नाही आहे. तुम्हाला जे दिलं आहे ते आहे ग्रोथ, बट क्वेश्चन्स आर आस्क्ड ऑन द पोटेन्शियल GDP. सो इथे तुम्हाला डायरेक्टली नाही मिळणार. मग हे कुठनं मिळणार? तर हे मिळतं PYQsच्या डिकोडिंगमधून. PYQs मधनं कळतं की तुम्हाला कुठले क्वेश्चन्स येऊ शकतात. सेकंड थिंग, कुठल्या थीम्सवरती क्वेश्चन्स येऊ शकतात. सो त्यामुळे हे क्लॅरिटी येण्यासाठी PYQs वाचणे गरजेचं आहे, रेफर करणे गरजेचं आहे, आणि त्यासोबत त्यांना समजून घेणं गरजेचं आहे की कशा प्रकारचे डायरेक्टिव्ह वर्ड्स येतात, कशा प्रकारचे तुम्हाला कुठल्या पॅटर्नचे क्वेश्चन्स येतात, हे समजून घेणे गरजेचं आहे. जर ते नाही समजलं तर अगेन वर्षानुवर्ष प्लॅनिंग कमिशन बंद झालंय, पण आपले प्लॅन्स चालू राहतील, ते संपणार नाहीत. आणि सिम्पल आहे, एकदा PYQs डिकोड केले तर थीम्स समजतात. थीम्स समजल्या की नोट्स प्रॉपर बनवता येतील, कुठले टॉपिक्स वाचायचे हे कळेल. नाही तर ज्या स्पीडनं वेळ जातो ना, ते तुमचा वेळ निघून जाईल, बट तुमचा सिलेबस कधी संपणार नाही. कळलं? थर्ड वन, रेफरन्सेस. काय रेफर करायचं आहे? नोट्स, बुक्स, व्हिडिओ लेक्चर्स, खूप काही आहे. जेमिनी, ChatGPT, क्लॉड, रोज नवीन येणार आहे, टेलिग्राम. तर हे पहिलं फिक्स करा की काय रेफर करायचं आहे, आणि त्यापेक्षा महत्त्वाचं की काय रेफर करायचं नाही आहे. बिकॉज अनलिमिटेड रिसोर्सेस आहेत, आणि प्रत्येकाला रिसोर्सला जर रेफर करत बसाल तर फक्त एकच टॉपिक तयार होईल, आणि तरीही UPSC किंवा MPSC त्याच्या बियॉन्ड जाऊन तुम्हाला प्रश्न विचारेलच. कळलं? तर त्यामुळे हे रेफरन्सेस लिमिटेड असले पाहिजे, आणि हे कोण ठरवणार? हे तुमचे PYQs ठरवणार.
आणि अल्टिमेटली हे जे रेफरन्सेस आहेत हे डायरेक्टली तुमच्या काहीही कामात नाही आहेत. हे फक्त तुमचे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी करण्यासाठीच महत्त्वाचे आहे. ॲक्च्युअलमध्ये काही कामात येणार आहे एक्झामच्या दिवशी ते आहे तुमचे शॉर्ट नोट्स. बिकॉज एक्झाम कशी होते, एक्झाम होते तुमचा फ्रायडेला होईल एसएचा पेपर, सॅटर्डेला होईल GS1 GS2 आणि संडेला होईल GS3 GS4. मध्ये जो गॅप भेटतो आहे तो फक्त तुम्हाला एक 2-3 तासाचा गॅप. ठीक आहे, रात्री तुमचा झोपण्याचा वेळ आणि हे सगळं कट केल्यानंतर इफेक्टिव्हली प्रत्येक पेपरसाठी तुमच्याजवळ जास्तीत जास्त 3 ते 4 तास मिळेल. 3 ते 4 तासामध्ये जर तुम्ही विचार केला, GS1 तुम्हाला हिस्ट्री आहे, जॉग्रफी आहे, सोसायटी आहे. अगेन हिस्ट्रीमध्ये एन्शियंट हिस्ट्री, त्यानंतर तुमचं आर्ट अँड कल्चर आहे, देन मॉडर्न हिस्ट्री आहे. म्हणजे असे मल्टिपल टॉपिक्स आहे. आणि मग जर त्यांचे बुक्स वाचायला गेले त्या दिवशी काहीच नाही होणार. हे जे तुमचे बुक्स आहे, रेफरन्स बुक्स आहे, याला जर तुम्हाला फक्त रिवाईज करायचं असेल तरी तुम्हाला 15 दिवस लागतील. आणि जर तुम्ही विदाऊट रिव्हिजन क्लासरूममध्ये गेले पेपरला, एक सांगतो काय फिलिंग असतं तर फिलिंग ही आहे कुठेतरी वाचलेलं आहे, काहीतरी वाचलेलं आहे, बट पॉईंट्स मला आठवत नाही आहे. इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचे फीचर्स जर विचारले तर मला आठवेल की हां स्क्वेअर यामध्ये आहे, राईट अँगलमध्ये आहे, बट त्याच्या बियॉन्ड की त्याला वरचा जो पार्ट होता त्याला काय म्हणतात, सिटाडेल कशाला म्हणतात, लोअर टाउन कशाला म्हणतात, हे शब्द आठवणार नाही त्या प्रेशरमध्ये. त्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे की ह्या कीवर्ड जे आहे त्याच्या शॉर्ट नोट्स बनवणं, त्याशिवाय कशालाच काही अर्थ नाही आहे. ठीक आहे. सो आता पहिल्यांदा काही PYQs पाहूया. जे तुम्हाला मी सांगितलं सिलेबस तुम्ही पाहिला असेल, बट PYQs यासाठी पाहूया की समजून जाईल की कुठल्या थीम्स महत्त्वाचे आहेत, तेही थोडेफारच पाहूया आपण. पहिला क्वेश्चन आहे 2025 UPSC. एक्झामिन द स्कोप ऑफ द फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज in the India. Elaborate the measures taken by the government in the food processing industries for the generating the employment opportunities. Okay, so पहिला प्रश्न आहे स्कोप विचारलाय फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीजचा. आपल्याला इकॉनॉमी आणि ॲग्रीपासून स्टार्ट करायचं आहे. सो आपण तेच क्वेश्चन आधी पाहूया. सो स्कोप विचारलेला आहे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीजचा. सेकंड पार्ट आहे कुठले मेजर्स घेतलेले आहे यासाठी, राईट, म्हणजे स्कीम्स विचारलेले आहे. सेकंड क्वेश्चन, एलॅबोरेट द स्कोप and the significance of the food processing industry in India 2022. Question number 3, how food processing acts as a bridge between the agriculture and the industry with the reference to the rural industrialization and the employment. MPSC 2025. हे फक्त सॅम्पलसाठी तुम्हाला 3 प्रश्न दिले, यापेक्षा खूप सारे प्रश्न आहे. काय करतं इथनं, काय कळलं, फूड प्रोसेसिंग महत्त्वाचं आहे. ओके, त्यानंतर काय कळलं, काय करायचं आहे फूड प्रोसेसिंगमध्ये आपल्याला, सगळं काही करायचं आहे का, स्कोप, त्यानंतर गव्हर्नमेंटचे मेजर्स, सिग्निफिकन्स काय आहे, इम्पॉर्टन्स काय आहे. ओके, आणि त्यानंतर मग त्याची लिमिटेशन्स काय आहे, हे महत्त्वाचं आहे तुम्हाला PYQsमधनं समजण्यासाठी. पहिलं थीम्स, आणि थीम्सच्या आतमध्ये कुठल्या थीम्स आहेत, सब थीम्स आहेत ते समजणं. रँडमली फक्त आपण क्वेश्चन घेतला, कुठेतरी कॉपी पेस्ट केला आणि त्याला वाचून घेतलं, त्याला PYQ अनालिसिस म्हणत नाही, त्याने एक्झाम निघत नाही. एक्झाम निघण्यासाठी हे समजावं लागेल की त्याच्या आतमध्ये काय डिटेल्स विचारलेले. गॉट इट. नेक्स्ट, डिफाईन द पोटेन्शियल GDP. हे सगळे क्वेश्चन्स पुढे पाहायचे, फक्त इथे तुम्हाला समजून देतोय की PYQs का महत्त्वाचे आहे. सो डिफाईन अ पोटेन्शियल GDP, एक्सप्लेन इट्स डिटर्मिनंट्स. What are the factors that have been inhibiting India from realizing its potential GDP? 2020चा प्रश्न. काय असतं पोटेन्शियल GDP, कोणी सांगता येईल? GDP काय असतं हे सांगा मला कोणीतरी. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. चला, चांगली प्रोग्रेस. त्याच्या पुढे काय आहे, ठीक आहे, गुड्स आणि जे सर्व्हिसेस आहेत ते प्रोड्यूस केलेल्या पूर्ण जे व्हॅल्यू आहे त्या जिओग्राफिकल एरियामध्ये. ओके, त्याला म्हणतो आपण GDP. ओके, पोटेन्शियल GDP काय असेल, पोटेन्शियली GDP काय असायला म्हणजे काय, म्हणजे किती कॅपॅसिटी आहे ॲक्च्युली. ओके, म्हणजे कदाचित आपण समजा की फक्त 1000 करोडचंच प्रोड्यूस करत असेल,
बट आपल्या कंट्रीमध्ये पोटेन्शियल असेल की 1 लाख करोडचा पण तयार करू शकतो. सो दॅट इज अ पोटेन्शियल जे ॲक्च्युअलमध्ये आपण अचीव केलेलं नाही आहे, बट इट हॅज द पोटेन्शियल की आपण तेवढं अचीव करू शकतो. ठीक आहे. आणि मग त्याचे डिटर्मिनंट्स काय आहेत? तर डिटर्मिनंट्स लाईक की फॉर एक्झाम्पल की का नाही करू शकत अचीव. ओके, की आपलं पोटेन्शियल आहे 1 लॅखचं, बट आपण फक्त 1000च करतो आहे. मग का नाही करत आहे? कदाचित आपल्याकडे लेबर नसेल स्किल्ड. ठीक आहे. कदाचित आपल्या इथे ज्या वुमन्स आहेत त्या पार्टिसिपेट करत नाही आहे लेबरमध्ये. ओके. कदाचित आपल्या इथे ॲग्रिकल्चरमध्ये वेस्टेज होत आहे. आपली ते मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर तेवढा ग्रो झालेला नाही आहे. कळलं? तर ते सगळे येतील डिटर्मिनंट्समध्ये. राईट. आता हा क्वेश्चन होता अबाउट द पोटेन्शियल जीडीपी. दुसरा प्रश्न वाचा. Among several factors for India's potential growth, the saving rate is the most effective one. Do you agree? What are the other factors available for the growth potential? काय असेल ग्रोथ पोटेन्शियलचा अर्थ? पोटेन्शियल जीडीपीच आहे. ओके, फक्त शब्द बदलला, प्रश्न तोच आहे. एक प्रश्न विचारलाय 2017ला, दुसरा प्रश्न विचारलाय तुम्हाला 2020ला. थीम्स सेम आहेत. ओके. आता इथे त्यांनी विचारलं होतं तुम्हाला डिटर्मिनंट्स, इथे तुम्हाला विचारलेलं आहे की इथे सेव्हिंग रेट इज द मोस्ट इफेक्टिव्ह वन. ओके. का असेल सेव्हिंग रेट? काय करतो आपण? सेव्हिंग म्हणजे काय करतो आपण? बँकेत आपण किती पैसे सेव्ह करतो आहे. जर बँकेकडे जर पैसे गेले आपल्याकडून त्याचा परिणाम काय होईल? हां, सो बँक बाकीचे ज्या इंडस्ट्रीज आहेत त्यांना इन्व्हेस्टमेंट देईल. जर त्यांना इन्व्हेस्टमेंट दिलं तर आपल्या इथे त्याचा ग्रोथ होईल इकॉनॉमीमध्ये. राईट. इंडस्ट्रीजला पैसा मिळेल इन्व्हेस्टमेंटसाठी कमी यामध्ये रेटमध्ये, आणि अल्टिमेटली इकॉनॉमी ग्रो होईल, आणि म्हणून आपला जो पोटेन्शियल ग्रोथ आहे ती आपण अचीव करू. पण फक्त सेव्हिंग रेट आहे. त्यांनी प्रश्न विचारला तुम्हाला डू यू ॲग्री, की तुम्हाला वाटतं का की फक्त सेव्हिंग रेटच आहे का? सो कधीही तुम्हाला विचारलं की डू यू ॲग्री, हो पण म्हणायचं नाही, नाही पण म्हणायचं नाही. सेव्हिंग रेट महत्त्वाचा आहे कारण की तो कॅपिटल देतो आहे बँक्सला, बट फक्त तोच महत्त्वाचा नाही आहे. तुम्हाला लेबर पण पाहिजे आहे तिथे चांगलं, तुम्हाला हेल्थ आणि एज्युकेशन पण पाहिजे आहे, तुमच्या लेबरला ते स्किल पण असले पाहिजे, लँड पण अवेलेबल असलं पाहिजे. फक्त पैसाच असेल आणि जमीन नसेल तर इंडस्ट्रीज तयार होतील का? जर गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज नसतील तर इंडस्ट्रीज होतील का? तर नाही. सो अशा प्रकारे हे डिटर्मिनंट्स काय आणि म्हणजे लाईक अ पोटेन्शियल जीडीपी आणि त्याचे जे डिटर्मिनंट्स आहे, हा तुमच्यासाठी महत्त्वाचा क्वेश्चन आहे. नेक्स्ट, हा सर्वात फेवरेट टॉपिक आहे. व्हॉट वर द फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर द सक्सेसफुल इम्प्लिमेंटेशन ऑफ द लँड रिफॉर्म्स इन सम पार्ट्स ऑफ द कंट्री? एलॅबोरेट. 2024 लँड रिफॉर्म्स कधी झालेत? पोस्ट इंडिपेंडन्स की इंडिपेंडन्सच्या पहिले? पोस्ट इंडिपेंडन्स 1947च्या नंतर. हा, काय झालं मग लँड रिफॉर्म्समध्ये? लँड रिडिस्ट्रीब्यूट केलं. कुणापासून रिडिस्ट्रीब्यूट केलं? ओके. आधी काय सिस्टम होतं रे? राईट. काय काय आहे? जमीनदारी. ओके, बेसिकली. हां, मग त्यामध्ये काय होतं की हे जे जमीनदार्स होते किंवा जे मेन जो हे म्हणू शकतो आपण तिथला जो लँडलॉर्ड आहे, तर सगळं जी जमीन होती त्याच्या कंट्रोलमध्ये होती. हजारो एकर जमीन. आणि जो ॲक्च्युअलमध्ये तिथे काम करतो आहे, जो टिलर आहे, त्याच्याकडे जमिनीचे राईट्स नव्हते. ओके. मग याच्यामुळे काय व्हायचं? इक्वल ग्रोथ होती का? नाही. हा जो जमीनदार होता हाच फक्त श्रीमंत होता, बाकीचे श्रीमंत होते का? नाही होते. मग अशा केसमध्ये मग त्यांना इन्सेंटिव्ह होता का की जास्त काम करतील आणि मग प्रोडक्शन वाढेल म्हणून? तर नाही. त्यांना माहिती होतं की आपण मेहनत जरी केली तरी 50% तर जमीनदारच घेऊन जातोय किंवा गव्हर्नमेंट घेऊन जात आहे. मग इन दॅट केस मग तिथं मोटिवेशनच नाही आहे, तर प्रोडक्टिव्हिटीच वाढणार नाही. मग गव्हर्नमेंटनी पोस्ट इंडिपेंडन्सच्या नंतर लँड रिफॉर्म्स आणले. पहिलं ऑब्जेक्टिव्ह होतं दॅट इज द रिडिस्ट्रीब्युशन ऑफ द लँड, की जे लँड कॉन्सन्ट्रेटेड आहे जमीनदारच्या जवळ, तर हे रिडिस्ट्रीब्यूट जमीनदार आहे, जागीरदार आहे, यांच्या जवळचे जे लँड आहे ते बाकीच्या लोकांजवळ गेलं पाहिजे, जे ॲक्च्युअलमध्ये तिथे जमिनीवरती काम करत आहेत, जे शेअर क्रॉपर आहेत किंवा टेनंट्स हे आहेत. ओके. सो हा ऑब्जेक्टिव्ह होता, दॅट इज रिडिस्ट्रीब्युशन ऑफ द लँड. दुसरं की ते म्हणजे याला सिलिंग म्हणजे की तुम्हाला एक जे मॅक्झिमम अमाऊंट ऑफ लँड जे आहे हे तुमच्याजवळ किती राहील. तुम्ही हजारो एकर ठेवू शकत नाही किंवा शेकडो एकर ठेवू शकत नाही. ती सिलिंग लावण्यात आली की एवढ्याच लिमिटपर्यंत तुम्ही ठेवू शकता. ठीक आहे.
त्यानंतर कन्सोलिडेशन ऑफ द लँड. कन्सोलिडेशन म्हणजे काय होतंय की आज आपण पाहतोय की कोणाकडे 1 एकर आहे, कोणाकडे अर्धा एकर आहे, अशा प्रकारचं शेत आहे. अर्धा आणि 1 एकर जर शेती असेल तर तुम्ही त्यावरती प्रोडक्टिव्हिटी वाढवू शकत नाही. त्याचं मेकनायझेशन पॉसिबल नाही आहे. ज्याच्याकडे फक्त अर्धा एकर शेती आहे, जर तुम्ही त्याला म्हणाल की ट्रॅक्टर वापर, शक्य आहे का त्याला? नाही. ऑन द अदर हँड जर कन्सोलिडेट असेल की गावातली पूर्ण शेती एका जागेवर, म्हणजे तुम्ही एक जण सगळं मॅनेज करतोय, सो इन दॅट केस मेकनायझेशन पॉसिबल आहे. जर मशीन्स आणल्या तर प्रोडक्टिव्हिटी वाढेल. कळलं? सो कन्सोलिडेशन ऑफ द लँड वॉज द थर्ड वन. आजच्या केसमध्ये लँड रेकॉर्ड्स आपल्याला डिजिटल करायचे आहे. सो तोही पार्ट आहे लँड रिफॉर्म्सचा. ओके. सो क्वेश्चन काय होता? व्हॉट वेअर द फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर द सक्सेसफुल इम्प्लिमेंटेशन ऑफ द लँड रिफॉर्म्स इन सम पार्ट्स ऑफ द कंट्री? एलॅबोरेट. पहिल्यांदा समजायचं आपल्याला लँड रिफॉर्म्स काय आहे. जोपर्यंत तुम्हाला लँड रिफॉर्म्स काय आहे हे कळत नाही तोपर्यंत तुम्ही त्या क्वेश्चनला डीलच करू शकत नाही. जर फक्त लँड रिफॉर्मची डेफिनेशन पाठ केली, आन्सर लिहिता येत नाही. सगळं बॅकग्राऊंड माहिती पाहिजे. मग आता याने विचारलं व्हॉट वेअर द फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर द सक्सेसफुल इम्प्लिमेंटेशनचं कुठले फॅक्टर्स आहे की ज्याच्यामुळे सक्सेसफुली इम्प्लिमेंट करण्यात आलं असेल? कुठले असतील? गव्हर्नमेंटची विल. ठीक आहे. पॉलिटिकल विल आहे की नाही आहे हे महत्त्वाचं होतं. ते सक्सेसफुल राहिले 2 स्टेट्समध्ये. एक आहे केरला आणि दुसरं वेस्ट बेंगाल. ठीक आहे. केरला आणि वेस्ट बेंगालमध्ये का राहिलं? बिकॉज पॉलिटिकल विल होती की त्यांना लँड रिडिस्ट्रिब्युशन करायचं होतं, जे टिलर्स आहेत त्यांना द्यायचं होतं. यामध्ये एक ऑपरेशन बारगा म्हणून आहे जे इथे झालं वेस्ट बेंगालमध्ये. ते बारगादार होते, त्यांच्यावरनं वर्ड आला ऑपरेशन बारगा. ठीक आहे. सो मग अशा स्टेट्समध्ये हे सक्सेसफुल राहिलं, पण बाकी स्टेट्समध्ये नाही राहिलं. ओके. खूपदा जे जमीनदार होते ते स्वतःही कोर्टमध्ये गेलेत. मग शेवटी हे आणण्यात आलं. कुठलं आणलं? कन्स्टिट्यूशन अमेंडमेंट माहिती आहे? फर्स्ट अमेंडमेंट. त्याशी रिलेटेड आहे जमीनदारशी. शंकरी प्रसाद केस. कळलं कसे कनेक्शन्स बनतात? इकॉनॉमीचा क्वेश्चन पॉलिटिक्सची कनेक्ट आहे. भूदान आहे. अजून कुठला आहे? ग्रामदान आहे. हा कोण होतं असोसिएट? राईट. ठीक आहे. सो आता हे सगळं आहे फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर द. हा पहिला क्वेश्चन विचारलाय 2024ला. सेकंड क्वेश्चन पहा. हाऊ डिड द लँड रिफॉर्म्स इन सम पार्ट्स ऑफ द कंट्री हेल्प टू इम्प्रूव्ह द सोशियो इकॉनॉमिक कंडिशन्स ऑफ द मार्जिनल अँड द स्मॉल फार्मर्स? 2021 क्वेश्चन. अगेन क्वेश्चन इज अबाउट द लँड रिफॉर्म्स. कळलं? क्वेश्चन नंबर 3. Discuss the role of land reforms in the agriculture development. Identify the factors that were responsible for the success of land reforms in India. Okay. So again, this the pattern. Last question, MPSC 2025. Discuss the economic objectives of the land reforms and assess how far these objectives have been achieved in the transforming the Indian agriculture. क्वेश्चन पहा काय आहे? डिस्कस द इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह. सोशल ऑब्जेक्टिव्ह विचारलेत का? पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह विचारलेत का? मग जेव्हा सोशल आणि पॉलिटिकल लिहितो ना, नंबर भेटत नाही. इकॉनॉमिक विचारल्यानंतर इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह कुठले असतील? तर पहिलं ऑब्जेक्टिव्ह आहे दॅट इज अ रिडिस्ट्रीब्युशन ऑफ द लँड. ठीक आहे. दुसरं ऑब्जेक्टिव्ह आहे दॅट इज अ सीलिंग. ओके. लँड सीलिंग करणे. त्यानंतर कन्सोलिडेशन. त्यानंतर प्रोडक्टिव्हिटी वाढवायची आहे. ओके. त्यानंतर प्रॉफिटेबल करायचं आहे. मग इन्क्लुझिव्ह ग्रोथ आणायचं आहे आणि बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्ही लिहू शकता. क्वेश्चन कुठे विचारलेलं आहे? MPSC 2025ला. कळलं? आता एक सांगतोय, जे लोक MPSC साठी तयारी करत असतील, मोस्ट ऑफ द क्वेश्चनचे लिंकेज तुम्हाला इथे दिसतात UPSC मध्ये. आणि UPSCच्या आजच्या क्वेश्चनचं लिंकेज तुम्हाला दिसतं लास्ट 12 वर्षाच्या क्वेश्चन्समध्ये. एकदा ते पॅटर्न डिकोड केलं, समजलं की काय करायचं आहे काय नाही करायचं आहे, तर काम इझी आहे. नाही तर पुस्तक वाचत राहा. खूप जास्त नॉलेज येऊन जाईल, एक्झाम निघणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन. इज इन्क्लुझिव्ह ग्रोथ पॉसिबल अंडर द मार्केट इकॉनॉमी? स्टेट द सिग्निफिकन्स ऑफ फायनान्शियल इन्क्लुजन इन अचिव्हिंग द इकॉनॉमिक ग्रोथ इन इंडिया. पहिला पार्टमध्ये फोकस करा फक्त. इज इन्क्लुझिव्ह ग्रोथ पॉसिबल अंडर द मार्केट इकॉनॉमी? सांगा मला इन्क्लुझिव्ह ग्रोथ काय असतं? सगळे स्टेक होल्डर्सला कुठे इन्क्लूड करायचं आपल्याला?
फायनान्शियली, इकॉनॉमीमध्ये अजून काही कोणाचं काही. पहिलं मला सांगा, हा जो इन्क्लुझिव्ह वर्ड आहे हा कुठनं येतो, ह्याचा काही कोणाला अर्थ आहे, हे काय अंदाज? सस्टेनेबल. ओके ठीक आहे, ते एक वन डायमेन्शन. हा जो वर्ड आहे ना इन्क्लुझिव्ह, याचा अर्थ होतो इन्क्लूड. दोन वर्ड्स आधी वाचले असतील. वन वॉज द ग्रोथ, अनदर वॉज द डेव्हलपमेंट. वाचलं इकॉनॉमीमध्ये. इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट नावाची NCERT आहे, जर वाचली नसेल तर आठवणीने जाऊन वाचा. हे लँड रिफॉर्मचा क्वेश्चन, त्यानंतर हे इन्क्लुझिव्ह ग्रोथचा क्वेश्चन, फायनान्शियल इन्क्लुजन, हे सगळ्या क्वेश्चनचं तुम्हाला तिथे रूट्स भेटतील. आणि जर NCERT जर वीक असतील तर एक्झाम निघत नाही. सो इज इन्क्लुझिव्ह ग्रोथ पॉसिबल अंडर द मार्केट इकॉनॉमीच. इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हणजे काय, ते इन्क्लूड करणे. अशी ग्रोथ जे इन्क्लुझिव्ह आहे किंवा जे इन्क्लूड करते. कुणाला इन्क्लूड करते? गरीब लोकांना, जे मार्जिनलाइज सेक्टर्स आहेत त्यांना, वुमन आहे, दलित्स आहेत, ट्रायबल्स आहेत, ओल्ड एज पॉप्युलेशन आहे, डिसेबल्स आहेत. ओके, हे सगळे जे LGBTQs आहेत, हे सगळे कोण आहेत? तर मार्जिनल सेक्टर आहे. समजा की एखादा देश आहे तो खूप जास्त इकॉनॉमिकली प्रोग्रेस करतो आहे. ओके, त्या देशामध्ये 100 लोक राहतात. या 100 पैकी ही जी वेल्थ आहे, इकॉनॉमिक प्रोग्रेस केला खूप जास्त, बट हा जो वेल्थ आहे किंवा जो GDP आहे तो फक्त 5% लोकांच्या हाती आहे. 95% जे लोक आहे त्यांच्या हाती कटोरा आहे. ओके, मॅक्झिमम वेल्थ 5% लोकांच्याकडे आहे. GDPचे नंबर खूप मोठे आहे, बट ती ग्रोथ आहे का? GDP ग्रोथ तर आहे, बट डेव्हलपमेंट नाही आपण त्याला म्हणू शकत, किंवा इन्क्लुझिव्ह ग्रोथ नाही आहे. ठीक आहे. ऑन द अदर हँड दुसरा देश आहे की जिथे 100 लोक राहतात, बट प्रत्येकाच्या ज्या बेसिक नीड्स आहे, अन्न, वस्त्र, निवारा, एज्युकेशन, हेल्थ, स्किल्स, ह्या फुलफिल केल्या जातात. त्याला म्हणू आपण इन्क्लुझिव्ह ग्रोथ. प्रत्येकाला अपॉर्च्युनिटी मिळत आहे त्या ग्रोथमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी. ओके, सो दॅट इज द अपॉर्च्युनिटीज फॉर ऑल. अपॉर्च्युनिटीज फॉर ऑल, मग इकॉनॉमिक असो, सोशल असो, पॉलिटिकल असो, पर्टिक्युलरली इन्क्लुझिव्ह ग्रोथमध्ये इकॉनॉमिक अपॉर्च्युनिटीज, पण ते सगळ्यांना मिळणे, दॅट इज द इन्क्लुझिव्ह ग्रोथ. क्लिअर? ओके, सो हिअर द इज इन्क्लुझिव्ह ग्रोथ पॉसिबल अंडर द मार्केट इकॉनॉमी. पहिल्यांदा कळलं तुम्हाला इन्क्लुझिव्ह ग्रोथ काय आहे तर? हा, मार्केट इकॉनॉमी म्हणजे काय आहे? बोला बोला. हा क्लास सहसा मी ऑनलाईन ठेवत नाही, कारण की ऑनलाईनमध्ये विचारू शकत नाही. सांगा मला. हे बा, पुढच्या वर्षी जर परीक्षा पास करायचं असेल तर थोडंसं डोक्याला ताण द्यावं लागेल. असं काही होणार नाही आहे की तुम्हाला राष्ट्रपती घरी येतील आणि सांगतील की हा उद्यापासून जो अपॉइंटमेंट झालेला आहे, जात जा ऑफिसमध्ये म्हणून. ठीक आहे, कट थ्रोट कॉम्पिटिशन आहे. कट थ्रोट. असे मुलं आहेत जे 12वीपासून तयारी करून राहिले आहेत, आणि ते फर्स्ट इयर सेकंड इयर फायनल इयरला येतात आणि क्लिअरही करतात. मग इन दॅट केस जर करायचं आहे तर आपल्याला तेवढं नॉलेज लागणार आहे. ओके, नॉलेज फक्त पुस्तक वाचून येत नाही, थोडंसं डोक्यावरती स्ट्रेस द्यावा लागतो, ॲनालिसिस करावं लागतं. सांगा मला आता, मार्केट इकॉनॉमी कोणीतरी काय आहे? किती टाईप्स असतात इकॉनॉमीचे? एक असतं कॅपिटलिस्ट, दुसरं सोशलिस्ट, तिसरं दोघांचे ब्लेंडिंग, मिक्स इकॉनॉमी. ओके, मग कॅपिटल इकॉनॉमीमध्ये काय असतं? कॅपिटलिस्ट इकॉनॉमीमध्ये कोण डिसाईड करतं काय रेट्स राहतील? मार्केट डिसाईड करतं. मग मार्केट इकॉनॉमी म्हणजे काय असेल? कॅपिटलिस्ट इकॉनॉमी, राईट? सो इट इज अ कॅपिटलिस्ट इकॉनॉमी. सांगा मला आता, इज इन्क्लुझिव्ह ग्रोथ पॉसिबल अंडर द मार्केट इकॉनॉमी. तुम्हाला आधी सांगितलं, मी तुम्हाला कधीही विचारलं की इज दिस अ पॉसिबल, ओके, की डू यू थिंक दॅट, डू यू बिलीव्ह दॅट, एक सिंगल पॉईंट ऑफ व्ह्यू नाही घ्यायचा. दोन्ही गोष्टी आहेत, पॉझिटिव्ह पण आहे, निगेटिव्ह पण आहे. आता जसं मार्केट इकॉनॉमी आहे किंवा कॅपिटलिस्ट इकॉनॉमी आहे, कॅपिटलिस्ट इकॉनॉमीमध्ये काय होतंय की ठरवलं जातं बाय द डिमांड अँड द सप्लाय. ओके, एखाद्या गोष्टीची किती डिमांड आहे आणि त्याचा सप्लाय किती, त्यावरती डिसाईड होतं की सप्लाय काय आहे. समजा की मार्केटमध्ये खूप जास्त डिमांड आहे मोबाईल फोन्सची, तर तुम्हाला
तुम्हाला मोबाईल फोन्सचंच प्रोडक्शन जास्त होताना दिसेल, त्यामध्येच इनोव्हेशन होताना जास्त दिसेल. कळलं? मार्केटमध्ये डिमांड आहे लॅपटॉप्सची, तर लॅपटॉप्सच तयार होतील. भलेही लोकांना जर जेवणासाठी नसेल तरी पण फोकस कशावरती राहील? लॅपटॉप्सवरती. ओके, सो इट डिपेंड्स ऑन द डिमांड अँड द सप्लाय. सोशलिस्ट इकॉनॉमीमध्ये काय होतं? हे गव्हर्नमेंट डिसाईड करतं काय प्रोडक्शन करायचं, काय नाही करायचं. तिथे प्रॉफिट हा ऑब्जेक्टिव्ह नाही आहे, इथे प्रॉफिट ऑब्जेक्टिव्ह आहे. क्लिअर? ठीक आहे. मग आता मार्केट इकॉनॉमीचे फायदे काय आहे? सगळेजण कॉम्पीट करू शकतात. इथे रेस्ट्रिक्शन नाही आहे की फक्त गव्हर्नमेंटच कंपनी चालवेल म्हणून, फक्त गव्हर्नमेंटच PSU चालवेल म्हणून. इथे एव्हरीवन कॅन पार्टिसिपेट इन द इकॉनॉमी. ठीक आहे. मग यामुळे काय आहे की अपॉर्च्युनिटीज भेटत आहे प्रत्येकाला, जॉब जनरेशन्स होत आहेत. ठीक आहे. तुम्हाला कमीत कमी कॉस्टवरती प्रोडक्शन भेटतं. तुम्ही पाहिलं मोबाईल फोन्सच्या बाबतीत की इनिशियली मोबाईल फोन्सवर खूप जास्त महाग होते. जर तुम्ही तो वाला काळ पाहिला असेल ज्यावेळी 6600 नावाचा फोन यायचा, कलर फोन यायचा सुरुवातीला, त्याची प्राइसिंग 10,000 होती आणि त्यावेळी तो फार जास्त महाग होता. आज तुम्ही पाहताय की जसं लोकांची डिमांड वाढली, त्यामध्ये बाकीचे कॉम्पिटिटर्स आले, तर आज त्याची प्राइसिंग कमी झाली. लोकांना चॉईसेस भेटल्या. तुम्हाला स्वस्त फोन पण भेटतात, महाग फोन पण भेटतात. हे सगळं का पॉसिबल झालं? कॉम्पिटिशन आहे, मार्केट इकॉनॉमी आहे. ठीक आहे. त्यामध्ये इनोव्हेशन आलं. जर समजा की गव्हर्नमेंट तयार करत असतं ना, तर गव्हर्नमेंट जो जुनावाला ब्लॅक अँड व्हाईट फोन आहे तिथेच थांबले असते ते. आज काय दिसतंय तुम्हाला? डेली नवीन फीचर्स येतात. का? म्हणून डिमांड आहे. त्यांना माहिती आहे, ज्यांना प्रोडक्शन करतायत की लोक परचेस करतील. व्हाय? मार्केट इकॉनॉमी आहे. त्यांना माहिती आहे इथे त्यांना प्रॉफिट भेटेल. व्हाय? मार्केट इकॉनॉमी आहे. म्हणजे मग ॲक्च्युली लोकांना काय काय भेटत आहे? लोकांना चॉईसेस भेटत आहे, लोकांना जॉब्स भेटत आहे. जॉब्स भेटल्यामुळे त्यांचं फायनान्शियल इन्क्लुजन होत आहे. गेटिंग इट? सो त्यामुळे मार्केट इकॉनॉमीचे फायदे आहेत. कळलं? बट मार्केट इकॉनॉमीमध्ये इन्क्लुझिव्ह ग्रोथ पॉसिबल आहे टू सम एक्सटेंट. अल्टिमेटली नाही आहे, म्हणजे पूर्णपणे नाही आहे. का? म्हणून कारण की मार्केट इकॉनॉमी इट वर्क्स ऑन द डिमांड अँड द सप्लाय. इथे हा विचार केला जाणार नाही की कुणाला म्हणजे चपाती भेटते की नाही भेटत आहे. इथे हा विचार केला जाणार आहे की तुम्हाला प्रॉफिट कशावरती भेटतंय. गेटिंग इट? जर तुम्हाला चपातीवरती प्रॉफिट नसेल तर इन दॅट केस त्याचं प्रोडक्शन होणार नाही. किंवा जर गरीब लोकांकडून जर तुम्हाला प्रॉफिट भेटत नसेल, जर त्यांची कॅपॅसिटी नाही आहे परचेस करण्याची, सो इन दॅट केस ते त्यांना प्रोव्हाइड केलं जाणे. म्हणून तिथे तुम्हाला सोशलिस्ट इकॉनॉमी पाहिजे. म्हणून तिथे गव्हर्नमेंटचा रोल आहे, गव्हर्नमेंटच्या स्कीम्स त्यासाठी आहे. आपल्या ज्या स्कीम्स आहेत त्या बेस्ड आहेत ऑन अ सोशलिस्ट प्रिन्सिपल. आपण ते गांधीयन तालिस्मान विचार करतो ना, सो इट इज फॉर द इन्क्लुझिव्ह ग्रोथ. ठीक आहे. म्हणून इज इन्क्लुझिव्ह ग्रोथ पॉसिबल अंडर द मार्केट इकॉनॉमी? तर हो, टू सम एक्सटेंट. कम्प्लिटली नाही, त्याचे लिमिटेशन्स आहेत. कळलं इथपर्यंत? पुढे पाहूया डिटेलमध्ये. स्टेट द सिग्निफिकन्स ऑफ द फायनान्शियल इन्क्लुजन इन अचिव्हिंग द इकॉनॉमिक ग्रोथ. याला पुढे पाहूया. सेकंड क्वेश्चन, व्हॉट आर द सॅलियंट फीचर्स ऑफ इन्क्लुझिव्ह ग्रोथ? इन्क्लुझिव्ह ग्रोथचे सायलियंट फीचर्स काय आहे? हॅज इंडिया बीन एक्सपिरियन्सिंग सच अ ग्रोथ इन द प्रोसेस? अनालाइज अँड सजेस्ट द मेजर्स फॉर द इन्क्लुझिव्ह ग्रोथ. इन्क्लुझिव्ह ग्रोथ कसं अचीव? 3 पार्ट्स होते एका क्वेश्चनमध्ये. कळलं? थर्ड क्वेश्चन, MPSC 2025, एक्सप्लेन द पॉलिसीज अँड द मेजर्स प्रमोटिंग द इन्क्लुझिव्ह ग्रोथ इन द इंडिया. आणि असे इन्क्लुझिव्ह ग्रोथचे अजूनही 4 ते 5 क्वेश्चन्स आहेत जे मी तुम्हाला दाखवले नाही, फक्त 3च क्वेश्चन दाखवतोय. काय इंडिकेशन आहे? टॉपिक इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. सब टॉपिक आहे इथे फायनान्शियल इन्क्लुजन, हाही महत्त्वाचा आहे. इथून तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्ट क्वेश्चन्स येऊ शकतात. याच्या नोट्स, याच्या डेफिनेशन, याच्याबद्दल डाटा स्टॅट्स तुमचे तयार पाहिजे, याशिवाय जमणार नाही. नेक्स्ट 5 क्वेश्चन्स आता. Explain the role of millets for ensuring the health and the nutritional security in India 2024. Question number 2. How has the emphasis on the certain crops brought about the changes in the cropping pattern in a recent past? Elaborate the emphasis on the millet production and the consumption 2018. Last question. To what extent can a promotion of millet cultivation help to correct the
वॉटर इंटेन्सिव्ह क्रॉपिंग सिस्टम इन इंडिया MPSC 2025. काय असतात मिलेट्स? स्मॉल ग्रेन्स. हां, एक्झाम्पल्स रागी, ज्वार, बाजरी. ठीक आहे, भरड धान्य ज्याला म्हणतो आपण. ओके, आता बंद करे. प्रमाण कमी झालंय, प्रोडक्शन कमी झालं. कशामुळे कमी झालं? कॅश क्रॉप्स वरती फोकस आहे. अजून ठीक आहे. सो राईस व्हीट सिस्टम वाढलेलं आहे. कळलं? सो मिलेट्स हा एक तुम्हाला महत्त्वाचा टॉपिक आहे. आता एक्सप्लेन द रोल ऑफ मिलेट्स इन इन्शुरिंग द हेल्थ अँड न्यूट्रिशनल सिक्युरिटी इन इंडिया. काय महत्व आहे याचं? न्यूट्रिशन रिच आहे. अजून ते तर त्यांनी सांगितलं. फर्टिलायझरचा यूज कमी लागतो. राईट. अजून सांगा. वॉटर लेस इंटेन्सिव्ह आहे. ठीक आहे, अजून सांगा. क्वेश्चन काय विचारलं? हेल्थ आणि न्यूट्रिशनसाठी. हा, का म्हणून ॲनेमिया? बरोबर पॉईंट आहे. ठीक आहे, तर कुठलं वाला सिरियल आहे ते ॲनेमियाला हेल्प करेल? रागी. राईट, आयर्न आहे. ओके, सो मिलेट्स इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला क्वेश्चन दिसत आहेत. ठीक आहे, मिलेट्स कंटिन्यू न्यूजमध्ये असतं, कारण की मोस्ट ऑफ द जे पॉलिसी मेकर्स आहेत ते आता प्रॉब्लेम हा आहे आपल्याकडे की ज्यावेळी ग्रीन रिव्होल्युशन झालं त्यावेळी आपण राईस व्हीटचं प्रोडक्शन तर वाढवलं, बट राईस व्हीटचं जेव्हा प्रोडक्शन वाढवलं तर त्याच्यासोबत प्रॉब्लेम्स आले. कुठले प्रॉब्लेम्स आहे? एक तर हे वॉटर इंटेन्सिव्ह आहे, खूप जास्त पाणी लागतं. आज आपण पाहतोय पंजाब हरियाणा हा जो पार्ट आहे इथे तुम्हाला वॉटर क्रायसिस दिसतो आहे. सेकंड थिंग की यासोबत जेव्हा इरिगेशन फॅसिलिटीज आल्या तर आज सलायनायझेशन ऑफ द लँड झालं आहे. त्याच्यावरती सॉल्टची लेअर तयार झालेली आहे. जे जमीन आहे ते कडक झालेली आहे, वरची जी लेअर आहे. आणि अशा प्रकारेच जर पुढे चाललं तर उद्या चालून हे डेंजरस आहे आपल्यासाठी. ओके, सो म्हणून आज आपला फोकस कुठे दिसतोय? मिलेट्सवरती दिसतोय. अगेन जे तुमचं राईस व्हीटवाला सिस्टम आहे ना, मोस्ट ऑफ द टाईपमध्ये आपला जो फोकस आहे तो राईस आणि व्हीटवरती आहे. याचे आपल्या हेल्थवरती इम्पॅक्ट होत आहे. कुठले इम्पॅक्ट होत आहे? ओबेसिटी वाढत आहे, कारण की यामध्ये ग्लुटेन आहे. ठीक आहे, आणि याच्यामुळे तुमच्याकडे ओबेसिटी वाढतं आहे, टाईप 2 डायबिटीज वाढतो आहे. आणि बिकॉज ऑफ धिस आज तुम्हाला दिसतं की मिलेट्स तुम्हाला यावरती विकल्या जात आहेत. जेही कुठले सुपर मार्केट असतील, ई कॉमर्स वेबसाईट्स असतील, तिथे तुम्हाला मिलेट्सचं रेट खूप जास्त महाग दिसतोय. व्हाय? बिकॉज हा प्रॉब्लेम तुम्हाला दिसतोय. आणि मग त्यावरती सोल्युशन्स काय? सोल्युशन आहे मिलेट. कळलं? इंटरनॅशनल इयर घोषित करण्यात आलं होतं फॉर द मिलेट्स, आणि त्यामुळे हा क्वेश्चन आलेला. कळलं? सो हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे. सी द नेक्स्ट वन. वुमन एम्पॉवरमेंट इन इंडिया नीड्स अ जेंडर बजेटिंग. What are the requirements and the status of the gender budgeting in the Indian context 2016? How does the gender budgeting contributes to the women's empowerment in India MPSC 2025? आता याच्याशी रिलेटेड परत जेंडरशी रिलेटेड खूप सारे क्वेश्चन्स आहेत. आणि इट्स नॉट जस्ट की एका GS3 मध्ये आहे. तुम्हाला GS1 मध्ये क्वेश्चन दिसतात, GS2 मध्ये दिसतात, GS4 मध्ये दिसतात, SM मध्ये दिसतात, तुमच्या ऑप्शनमध्ये क्वेश्चन दिसतात. ओके, सो त्यामुळे हा कन्सेप्ट महत्त्वाचा आहे. कळलं? त्याला पुढे डिटेलमध्ये अजून परत पाहायचं आपल्याला. इथपर्यंत कळलं? क्वेश्चन्स PYQs का महत्त्वाचे आहेत हे आपल्याला करायचं आहे प्रत्येक डेली. PYQs अनालिसिस आणि कुठल्या थीम्स महत्त्वाच्या आहे. आता त्यानंतर आहे की कुठल्या क्वेश्चनमध्ये तुम्ही कशा प्रकारचा आन्सर लिहिता आणि कशा प्रकारे तुम्हाला मार्क्स मिळतं हे कुठल्या फॅक्टर्सवरती डिपेंड करतं. हे 10 फॅक्टर्स आहेत. तुम्हाला वाटलं तुम्ही नोट डाऊन करू शकता. पहिला फॅक्टर आहे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी. जर जेंडर बजेटिंग माहिती नाही आहे तर आपल्या मनात जेंडरबद्दल जे जे येतं ते आपण लिहून मोकळं होतो, बट क्वेश्चनची जी एक्झॅक्ट डिमांड आहे ते पूर्ण होत नाही. जर आपल्याला माहीत नाही आहे की मिलेट्सचा न्यूट्रिशनमध्ये किंवा हेल्थमध्ये काय रोल आहे, तर मिलेट्सबद्दल सगळं लिहून येऊ आपण. फक्त मिलेट्स नाही लिहिणार तर मग राईस स्वीट सगळं लिहू, बट एक्झॅक्ट लिहिणार नाही. आणि रिझल्ट काय होतो? 1 मार्क्स भेटतो 10 पैकी, अर्धा मार्क्स भेटतो, आणि कधी कधी बाकीच्या क्वेश्चनमध्ये निगेटिव्ह मार्क्स येतात. कळलं? तर त्यामुळे कन्सेप्ट कुठले वाचायचे आणि त्यांना किती क्लिअर करायचं हे फार महत्त्वाचं आहे. जर कन्सेप्च्युअल क्लॅरिटी नसेल तर नंबर मिळत नाही मेन्सला. आणि सेकंड आहे कंटेंट. फक्त कन्सेप्च्युअल क्लॅरिटी होऊन चालणार नाही, शॉर्ट नोट्स पाहिजे. शॉर्ट नोट्स शिवाय तुम्हाला नंबर्स येणार नाहीत.
त्यानंतर आहे डिमांड ऑफ क्वेश्चन समजणे. खूपदा क्वेश्चनची एक्झॅक्ट डिमांड कळत नाही, मग अगेन काहीतरी रॅन्डम लिहून येतो. लँड रिफॉर्मच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला विचारलं की इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, ठीक आहे, इकॉनॉमिक गोल्स काय आहेत, ते अचीव्ह झाले की नाही झालेत. आपण लिहून येतो की सोशल ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, सोशल जस्टिस, डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस, हे सगळं लिहून येऊ. नंबर्स मिळतील का, द्यायला पाहिजे का एक्झामिनरनी? अजिबात नाही द्यायला पाहिजे. ठीक आहे, जे तुम्हाला विचारलंय जर ते तुम्ही लिहित नाही आहे ना, तर तुम्हाला अजिबात मार्क्स द्यायला पाहिजे नाही. उलट तुम्ही म्हणता की निगेटिव्ह मार्किंग इंट्रोड्यूस करा. चुकीचं जर लिहिलं असेल, हे एवढं त्रासदायक आहे पेपर चेक करताना. गेले 8 वर्ष पेपर चेक करतोय आणि मी सांगतोय की सर्वात जास्त कधी तुम्हाला हे येत असेल, फ्रस्ट्रेशन येत असेल, तर त्यावेळी ज्यावेळी तुम्हाला जे विचारलं नाही आहे ते तुम्ही लिहून राहिले पेपरमध्ये. तुम्हाला माहिती असते की समोरचा तुम्हाला मूर्ख समजतोय. कळलं? तुम्ही डायरेक्टली बनवत नाही आहे, बट तो तुम्हाला मग निगेटिव्ह मार्किंग देतो. सो डिमांड ऑफ क्वेश्चन समजणे, देन कॉन्टेक्स्ट समजणे की कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये क्वेश्चन विचारले असेल. UPSC किंवा MPSC रॅन्डमली क्वेश्चन विचारत नाही, त्याच्या मागे काहीतरी संदर्भ असतो, हे नेहमी लक्षात ठेवा. रॅन्डमली कधीतरी ते असं म्हणजे उठून तुम्हाला असा एखादा प्रश्न विचारला असं कधीच होत नाही, त्याच्या मागे काहीतरी बॅक स्टोरी असते. जसं तुम्हाला मिलेट सांगितलं, सो मिलेट्स वॉज अनाऊन्स ॲज द इंटरनॅशनल इयर. ठीक आहे, त्यानंतर आपण कंटिन्यू पाहतोय की NCDs, नॉन कम्युनिकेबल डिसीजेस वाढत आहे, ओबेसिटी वाढत आहे, टाईप 2 डायबिटीज वाढत आहे. आज लोक तुम्हाला कुठेही म्हणजे फार कमी लोक आहेत जे कम्युनिकेबल डिसीजनं मरतात. लोकांमध्ये प्रमाण दिसतंय तुम्हाला मोर दॅन 65% जे ह्यामध्ये आहेत, NCDsमध्ये आहेत, टाईप 2 डायबिटीजमध्ये आहेत, कॅन्सरमध्ये आहे. आणि मग त्यामुळे तुम्हाला मिलेट्स इम्पॉर्टंट आहे. कळलं? सो हे कॉन्टेक्स्ट आहे, हा संदर्भ आहे क्वेश्चनचा. कळलं? फायनान्शियल इन्क्लुजनवरती अचानक उठून ते प्रश्न विचारत नाही, कारण की प्रधानमंत्री जनधन योजना न्यूजमध्ये आहे. कंटिन्यू तुम्हाला आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचरबद्दल डिस्कशन असतं, म्हणून तुम्हाला त्यावरती क्वेश्चन विचारला जातो. कळलं? सो तो कॉन्टेक्स्ट समजणे, करंट अफेअर्सशी ते कशा प्रकारे संबंधित आहे हे समजणं गरजेचं आहे. नीती आयोगमध्ये कशा प्रकारे रिपोर्ट्स आले आणि त्यावरून तुम्हाला क्वेश्चन कशा प्रकारे आला हे समजणं गरजेचं आहे. दॅट इज द कॉन्टेक्स्ट. 4th पॉईंट, स्ट्रक्चरिंग. क्वेश्चनमध्ये वाटलं ते लिहायचं, वाटलं तिथे इंट्रोडक्शन करायचं, वाटलं तिथे कन्क्ल्युजन करायचं, वाटलं तर लिहायचं, नाही वाटलं तर सोडून द्यायचं. हेडिंग टाकले तर टाकायचे, नाही तर नाही टाकायचे, नंबर्स मिळत नाहीत. ओके, कुठेही आन्सर शीटमध्ये स्पेस नाही आहे. पूर्ण लिहिलं पॅराग्राफमध्ये किंवा पूर्ण एका पार्टमध्ये दुसरा पार्ट घुसलेला आहे, त्यामध्ये तिसरं आहे, काही कळत नाही आहे कुठे काय आहे. तर तुम्ही शोधून घ्या तुम्हाला काय वाटतंय. तुम्हाला वाटलं तर तुम्ही मार्क्स द्या, नाही तर नका. नंबर्स मिळत नाही. प्रॉपर स्ट्रक्चरिंग पाहिजे. IBC, इंट्रोडक्शन, मेन बॉडी, कन्क्ल्युजन. इंट्रोडक्शनला ठरलेलं आहे, जर 10 मार्क्सचा क्वेश्चन असेल तर 1 ते 2 सेंटेन्समध्ये इंट्रोडक्शन करा. जर 15 मार्क्सचा असेल तर 2 ते 3 सेंटेन्समध्ये करा, त्यापेक्षा जास्त नको आहे. त्यानंतर मेन बॉडी येईल. मेन बॉडीमध्ये प्रत्येकाला हेडिंग पाहिजे आहे, प्रत्येक पार्टला 3 पार्ट्स पाहिले तर पण एका क्वेश्चनमध्ये. कसं कळेल एक्झामिनरला जर तुम्ही तिन्ही पार्ट सोबत लिहिले तर? हेडिंग लागेल ना. मग प्रत्येक पार्टला हेडिंग लागेल. हेडिंग नंतर सबहेडिंग्स लागतील त्या पार्टमध्ये की तुम्हाला त्यामध्ये कुठले पार्ट्स आहेत. त्यानंतर पॉईंट्स लागतील. लिहिताना सिस्टमॅटिक लिहा. टॉपर्सच्या कॉपीज पहा, त्यामध्ये कळेल की स्ट्रक्चरिंग कसं असतं. तर कळलं? प्रॉपर कन्क्ल्युजन लागेल. रॅन्डमली कुठेतरी येऊन संपून दिलं, आता तुम्ही पाहून घ्या तुम्हाला काय वाटतंय त्याबद्दल. नंबर्स मिळत नाही. प्रॉपर कन्क्ल्युजन लागेल आपल्याला. कन्क्ल्युजन किती सेंटेन्सचं पाहिजे? 2 ते 3 सेंटेन्सचं. असं नको की फक्त मेन बॉडी लिहिता लिहिता शेवटी आलो आणि शेवटी एका सेंटेन्समध्ये कन्क्ल्युजन लिहून टाकलं. असं नसतं. तुमचा पेपर जो आहे ना, तो तुमची पर्सनॅलिटी दाखवत आहे. जर तुम्ही ॲज अ ऑर्गनाइज पर्सन असाल तर ते तिथे दिसेल, आणि जर डिसऑर्गनाइज असाल तर तेही तिथे दिसेल. तयारी जर नसेल तर तेही तिथं दिसतं. क्वेश्चनच्या तो ॲन्सर वाचून लक्षात येतं की मुलगा कोणत्या सिच्युएशनमध्ये असेल. हँडरायटिंग जर बिघडलं, ठीक आहे, तर लक्षात येऊन जातं की शेवटी याच्याकडे वेळ नव्हता म्हणून याने कसं तरी कंप्लीट केलं, किंवा याला ते कन्सेप्ट माहिती नव्हता, कॉन्फिडन्स कमी झाला आणि त्याचा रिझल्ट हा आहे की याने कसं तरी लिहून आटपून दिलं. काहीतरी देऊन द्या मला, अर्धा 1 मार्क्स चालेल. याने नंबर भेटत नाही. कळलं? याने रँक येत नाही. 3rd वन, प्रेझेंटेशन. आन्सर कसं पाहिजे? आन्सर असं पाहिजे की एक्झामिनरनं पाहिल्याबरोबर म्हटलं पाहिजे की हे कॉपी टॉपरची आहे, पुढच्या वर्षी या पोराचं नाव कदाचित लिस्टमध्ये राहील. कळलं?
मग प्रेझेंटेशनमध्ये काय पाहिजे मला मॅप्स पाहिजे, डायग्राम्स पाहिजे, फ्लो चार्ट्स पाहिजेत, ठीक आहे. त्याशिवाय नंबर्स मिळत नाहीत. जेवढ्याही टॉपर्सच्या कॉपीज पाहाल तुम्हाला कुठेही असं पॅराग्राफमध्ये लिहिलेलं आहे सगळंचं सगळं असं होत नाही. प्रॉपर प्रेझेंटेशन दिसतं, पाय चार्ट्स दिसतात, ते आपल्या ॲन्सरमध्ये आलं पाहिजे. ओके. देन लँग्वेज स्किल्स, यामध्ये 2 भाग आहे. पहिलं ग्रामर आणि दुसरं स्पेलिंग्स. खूप साऱ्या मुलांचं जेव्हा इंग्लिश वाचतो तर तिथे लक्षात येतं, आता ऑब्व्हियसली आपल्या इथे असं आहे की मराठी मीडियममध्ये असतो, सेमी इंग्लिशमध्ये असतो, तेवढा फोकस नसतो, किंवा इंजिनिअरिंग केलेलं आहे, सायन्स ग्रॅज्युएट आहात, ते ग्रामरवरती तेवढं फरक पडत नाही, पॉईंटमध्ये लिहितो, काम होऊन जातं. बट इथे फरक पडतो. जर वाक्यरचना, जर तुमचं सेंटेन्स मेकिंग चुकीचं असेल तर याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो तुमच्या ॲन्सरवरती. त्यानंतर स्पेलिंग्स. स्पेलिंगमध्ये फॉर एक्झाम्पल सांगतो मी, डेली हे का पाहतो, डेअर डेअर माझ्यासाठी कोडं असते की इथे डेअर कशासाठी वापरलं आणि इथे डेअर कशासाठी वापरलंय, कळलं. त्यानंतर नवीन नवीन स्पेलिंग दिसतात, जसं काय असेल, माझी भाची आहे ते यात जातं, आय थिंक KG2 मध्ये की क्लास 1 मध्ये आहे ते, ठीक आहे. इंग्लिशचे टीचर तिला स्पेलिंग्स लिहून देतात, ही लिहून घरी घेऊन येते आणि मग सांगते की आता मला हे 50 टाईप लिहायचं आहे. ते लिहिल्यानंतर ते जेव्हा ते होमवर्क येतं, होमवर्क पाहिल्यानंतर पहिलं तर मला स्वतः शोधावं लागतं की हा वर्ड काय असेल, कळलं. एवढं विचित्र स्पेलिंग लिहून घेऊन येते की म्हणजे ते एकदा जिथे हडप्पाची इन्स्क्रिप्शन तरी डिकोड होऊन जातील, पण ते डिकोड होत नाही. आणि सेम होतं आपल्या ॲन्सर शीटमध्ये. अशा प्रकारचे विचित्र ॲन्सर स्पेलिंग्स असतात की जे डिकोड होत नाहीत, आणि हे जर डिकोड नाही झाले परत मार्क्स भेटत नाही, कळलं. देन इंट्रोडक्शन, कन्क्ल्युजन महत्त्वाचे, त्याबद्दल मी तुम्हाला थोडं सांगितलं आहे, पुढे परत सांगेल. त्यानंतर आहे डायरेक्टिव्ह वर्ड्स. का दिले जात असतील डायरेक्टिव्ह वर्ड्स, आधी समजून घ्या. डायरेक्टिव्ह वर्ड्स म्हणजे काय. डायरेक्टिव्ह वर्ड्स म्हणजे जे दिशा देतात, डायरेक्शन देतात. लाईक की डिस्कस, क्रिटिकली डिस्कस, ॲनालाइज, क्रिटिकली ॲनालाइज, कमेंट, ओके, एलॅबोरेट, एल्युसिडेट, ठीक आहे. हे सगळे काय आहेत, हे सगळे डायरेक्टिव्ह वर्ड्स आहेत. आणि डायरेक्टिव्ह वर्ड चेंज झाला की क्वेश्चनची डिमांड बदलते. काही क्वेश्चनमध्ये तुम्हाला निगेटिव्ह पॉईंट्स लिहायचे आहे, काहीमध्ये तुम्हाला अजिबात लिहायचे नाही आहे, कळलं. काही क्वेश्चनमध्ये तुम्हाला क्लिअर स्टँड घ्यायचं आहे, काहीमध्ये तुम्ही स्टँड नाही घेतला तरी चालतं, तुम्ही दोन्ही यावरती नावेवरती पाय ठेवू शकता. हे कुठं डिसाईड होतं, हे होतं डायरेक्टिव्ह वर्ड्सवरती. आणि जर हे कळलं नाही कुठे काय करायचं आहे, मग अगेन क्वेश्चनमधला कुठलाही एक वर्ड घ्यायचा, त्यावरती एसे लिहून चाललं यायचं. हे जर करायचं नसेल तर डायरेक्टिव्ह वर्ड समजणं गरजेचं आहे. अँड फायनली हँडरायटिंग. हँडरायटिंगचे डायरेक्ट मार्क्स नसतील बट इनडायरेक्टली त्याचा इम्पॅक्ट होतो. जर हँडरायटिंग जर चांगलं नसेल, खूपच म्हणजे वाचण्यासारखं नसेल, लिजिबल नसेल, तर प्रॉब्लेम हा आहे की एक्झामला वाचायला त्रास होतो. त्याला त्रास झाला की तो तुम्हाला त्रास देईल. कशा प्रकारे, डायरेक्ट नाही देऊ शकत पण मार्क्स कमी करेल, म्हणेल की पुढच्या वर्षी परत लिही, कळलं. त्यामुळे हँडरायटिंग जर खूप जास्तच हे असेल, असं नाही आहे की खूप जास्त कॅलिग्राफिक पाहिजे, एकदमच ते यावरती लिहितात ते पेंटर्स वगैरे, तसं नाही पाहिजे. बट ॲटलिस्ट वाचता आलं पाहिजे, हे मिनिमम आहे. क्लिअर इथपर्यंत, काही शंका. आता हेच 10 डायमेन्शन आहे ज्यावरती आपल्याला काम करणं आहे. ओके. सो कशा प्रकारे, तर ज्या क्वेश्चन सोबत पाहूया आपण. तर आधी एक काम करा, एवढं सगळं आपण डिस्कशन केलंय, मी थोडा थकलोय, तुम्हालाही थोडंसं आता काम देतो मी. हा क्वेश्चन लिहायचा आहे तुम्हाला, ओके. 7 मिनिट. पेपर्स आहे सगळ्यांकडे, सगळे UPSC वाले, कोणी MPSC मागे पास करून दे, लिहितो त्यावरती, त्याला देऊन दे पाहिजे. तर 7 मिनिटामध्ये हा प्रश्न लिहायचा आहे, प्रॉपरली लिहायचा आहे.
ठीक आहे, थांबवा. एलॅबोरेट द स्कोप अँड द सिग्निफिकन्स ऑफ द फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री इन इंडिया. सांगा मला काय कळलं तुम्हाला क्वेश्चन मधनं. काय डिमांड आहे. रीच आणि इम्पॉर्टन्स. ठीक आहे, अजून कोणाला काय वाटतंय. पोटेन्शियल टू ग्रोथ कुठे, स्कोप मध्ये की सिग्निफिकन्स मध्ये. ठीक आहे, सो स्कोप मध्ये आपल्याला पोटेन्शियल लिहायचं आहे, रीच लिहायचं आहे. ओके राईट, ठीक आहे. हा, त्यानंतर एक सांगतोय, आता आन्सर लिहिताना तुम्हाला काही गोष्टी रिअलाइज झाल्या असतील. वन थिंग असं वाटलं असेल की यार आम्ही तर हा टॉपिक तयारच केलेला नाही आहे. ओके, तर आम्ही आता हे कसं लिहिणार. तर पॉईंट इज की इथे तुम्हाला प्रॅक्टिस म्हणजे युअर अप्लिकेशन ऑफ नॉलेज आणि नॉलेज गेनिंग ह्या दोन्ही प्रोसेस पॅरलल चालतात. जर तुम्ही फक्त विचार केला की मी आधी नॉलेज गेन करून घेतो, खूप काही वाचून घेतो आणि त्यानंतर मी कुठेतरी प्रॅक्टिस करेल आणि मग मी परफेक्ट आन्सर लिहिन, परफेक्ट आन्सर नावाची गोष्ट नसतेच. सिंपल शब्द सांगतोय, तुमच्याकडे थोडंफार नॉलेज असतं, त्या नॉलेजच्या बेसिसवरती तुम्हाला क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे त्याच्या बेसिसवरती तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. जोपर्यंत तुम्हाला हे क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्ही फक्त भटकत राहाल आयुष्यभर. मी वन डे खूप परफेक्ट आन्सर लिहिल, खूप चांगला आन्सर लिहिल, असं होत नाही. ते होतं कधी होतं, ज्यावेळी कंटिन्यू प्रॅक्टिस करता, ज्यावेळी 100 आन्सर लिहाल, 200 आन्सर लिहाल आणि तेही कधी टाईम लिमिटमध्ये, त्या दिवशी नक्कीच त्याचा इम्प्रूव्हमेंट दिसेल. पण हे विचार कराल की मी आज पूर्ण वाचून घेतो, उद्या पूर्ण वाचून घेतो आणि परवाला मी परफेक्ट आन्सर लिहितो, कधी नाही होत आहे हो. ठीक आहे, हे लिहून घ्याल. दुसरी गोष्ट, आन्सर लिहिताना सर्वात मोठी अडचण गेली असेल ती म्हणजे इंट्रोडक्शन लिहायला. एकदा इंट्रोडक्शन लिहिलं की मग लिहिता येतं, बट ते ओपन करायला खूप जास्त कठीण जातं. कळलं. हे कधी कळतं, हे तेव्हा कळतं ज्यावेळी आपण प्रॅक्टिस करतो. जर प्रॅक्टिस नाही केलं तर ते कधीच कळत नाही. सो आता क्वेश्चनमध्ये पार्ट आहे दॅट इज एलॅबोरेट द स्कोप अँड द सिग्निफिकन्स ऑफ द फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री इन इंडिया. पहिला पार्ट आहे स्कोप, दुसरा पार्ट आहे सिग्निफिकन्स. कधी कधी शब्दांचा अर्थ कळत नाही, स्कोप म्हणजे काय आहे, मग स्कोप आणि सिग्निफिकन्स दोन्ही सोबत येतात, मग स्कोपमधले पॉईंट सिग्निफिकन्समध्ये आणि सिग्निफिकन्सचे पॉईंट स्कोपमध्ये येतात. आणि मग असं वाटतं की मेन्स तर खूप छान गेली होती माझी, बाकी काही नाही तर कमीत कमी यावर्षी मला IPS तर भेटायलाच पाहिजे होतं. नाही भेटत. का नाही भेटत, एक क्वेश्चनची डिमांड ॲड्रेस झालेली नाही आहे. कळलं. सो एलॅबोरेट द स्कोप अँड द सिग्निफिकन्स ऑफ द फूड प्रोसेसिंग. द डायरेक्टिव्ह वर्ड इज द एलॅबोरेट. एलॅबोरेट म्हणजे तुम्हाला जी गोष्ट दिलेली आहे त्याच्याबद्दलच डिटेलिंग द्यायची आहे. तुम्हाला कुठेही क्रिटिसाइज नाही करायचं आहे, कुठेही तुम्हाला निगेटिव्ह पॉईंट्स लिहायचे नाही आहे. त्याच्याबद्दल जे दिलं आहे त्याला एलॅबोरेट करायचं आहे, त्याचे पॉईंट्स द्यायचे आहेत, त्याचे एक्झाम्पल्स द्यायचे आहेत. कळलं. क्वेश्चन कशाबद्दल आहे, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज इन इंडिया. इंट्रोडक्शन काय असायला पाहिजे, पहिल्यांदा सांगा मला इंट्रोडक्शन काय असायला पाहिजे. विचारत नाहीये तुम्हाला इंट्रोडक्शन काय लिहाल, फक्त हे सांगा की काय असायला पाहिजे. लोकेशन बेस. ठीक आहे, अजून मार्केट शेअर. सो डाटा असायला पाहिजे, स्टॅट्स असायला पाहिजे, राईट. हां, अजून काय असू शकतं. काही रॉकेट सायन्स नाही आहे. डेफिनेशन पाहिजे, सिम्पल आहे ना. सो डेफिनेशन किंवा एखादं करंट अफेअर्स असेल याच्याबद्दल तर तेही चालेल. सो प्रिफरेबली इथे तुम्ही डेफिनेशन आणि डाटा लिहा. GS3 मध्ये डाटा पाठ करायचा, जे स्टॅट्स असतात ते पाठ करायचे, किती पर्सेंटेज आहे, किती कॉन्ट्रीब्यूट करताय, रँक काय आहे, तर हे महत्त्वाचं आहे तुम्हाला. कळलं. सो या क्वेश्चनसाठी जर मला लिहायचं आहे तर मी डेफिनेशन प्रिफर करेल. काय आहे डेफिनेशन, काय करतो फूड प्रोसेसिंग मध्ये आपण. एकदम सिंपल एखादं कोणी एक्झाम्पल दिलं मला तर
केचप, हा काय करतो केचपमध्ये? अपस्केल करतो रॉ मटेरियल. अरे सिंपल लँग्वेज मध्ये सांगा यार, मला समजेल असं. प्रोडक्ट प्रोड्यूस करतो, बट कशा प्रकारचं प्रोडक्ट प्रोड्यूस करतो? ड्युरेबल. ओके ठीक आहे, पहिलं तर एक्झाम्पल द्या मला. एक सांगितलं केचपचं, ज्यामध्ये टोमॅटो आहे, टोमॅटोला आपण प्रोसेस करू आणि त्याच्यापासून केचप बनवू. एक एक्झाम्पल झालं. आता एक एक सगळेजण सांगा मला. ते झालं तुझं. हां, पिकल म्हणजे काय करतो? लोणचं तयार करतो. म्हणजे आंबे काय आहे, नॉर्मली कैऱ्या ज्या आहेत त्या काही दिवसात खराब होऊन जातील, पण लोणचं वर्षभर राहतं. काय केलं आपण त्यामध्ये? त्याला प्रोसेस केलं. आधी त्यामधले जे खराब होते आंबे ते आपण सॉर्ट केलेत, ठीक आहे. त्यानंतर त्याला क्लीन केलं, जे एक्झिस्टिंग आहे. क्लीन केल्यानंतर काय केलं आपण? त्याला कटिंग केलं. त्यानंतर त्यामध्ये आपण ॲडिटिव्स टाकलेत, सो दॅट ते प्रिझर्वेटिव्स टाकले, सो दॅट ते वर्षभर राहील. मग हे कशासाठी? कारण की त्याचं शेल्फ लाईफ वाढलं पाहिजे. कळलं? असं सिम्पल मराठीमध्ये एकदा कळलं ना, इंग्लिशमध्ये लिहायला सोपं आहे. पण जर ते नाही कळलं, पुस्तकामधल्या कॉम्प्लिकेटेड लँग्वेजमध्ये गेलो तर ते लिहिता येत नाही. ते कॉम्प्लेक्स लँग्वेज लिहिता येतं, बट पहिले आपल्या डोक्यामध्ये क्लिअर असलं पाहिजे. हां, नेक्स्ट एक्झाम्पल. कुठलं एक्झाम्पल सांग? जाम्स, आईस्क्रीम. ठीक आहे, आईस्क्रीममध्ये काय करतो? आवडीचा विषय. हां, मिल्क सोर्स करतो. ठीक आहे, त्यामधलं क्वालिटी चेक करतो आपण मिल्कची, की कुठलं मिल्क चांगलं आहे, कुठलं खराब आहे. जे खराब आहे ते आपण चूज करत नाही, कंपनीज ते करतात. आणि त्यानंतर काय करतो आपण? त्याला पाश्चराईज करतो. म्हणजे काय केलं आपण? त्याला गरम केलं. का गरम केलं? कारण की त्यामध्ये जे काही जीवाणू आणि हे सगळे आहे, व्हायरसेस आणि बॅक्टेरिया आहे, त्यांना आपण संपवून टाकतो. त्यामुळे काय झालं? त्याचं शेल्फ लाईफ वाढलं. त्यानंतर त्याला ॲडिटिव्स टाकतो, प्रोसेस केलं, आणि त्यानंतर पॅकेजिंग करतो आणि देन सेल करतो. राईट? जी दुधाची किंमत होती त्यापेक्षा जो हे आहे आईस्क्रीम आहे ते स्वस्त आहे की महाग आहे? ओके, म्हणजे काय झालं अल्टिमेटली? फूड प्रोसेसिंगमुळे व्हॅल्यू एडिशन झाली. ठीक आहे, दूध आपण किती दिवसापर्यंत एखाद्याला देऊ शकतो? लाईक 2 दिवस, 3 दिवस. ओके, बट जर आईस्क्रीम तयार केले तर आपण ते बाहेर एक्सपोर्ट करू शकतो. ठीक आहे, वाय? बिकॉज शेल्फ लाईफ आहे. एक्सपोर्ट वाढला तर काय होईल? पैसा भेटेल. ठीक आहे, फिजिकल डेफिसिट कमी होईल. राईट? हां, एक एक्झाम्पल अजून सांग मला. राईट, हे एक्झाम्पल वाट पाहतो तुम्ही यार मी. ठीक आहे. काय केलं जातं? सिम्पल आहे, ते चिप्सवाले शॉप असते. काय करतो तो? बटाटे घेतो, त्यामधले चांगले बटाटे काढतो, खराब फेकून देतो. ठीक आहे, त्याला कटिंग करतो, त्यानंतर तळतो, त्याला थोडेफार मसाले लावतो, पॅक करतो आणि विकतो. फूड प्रोसेसिंग आहे. अशाच प्रकारे लाईक फॉर एक्झाम्पल मीट असेल, ठीक आहे, मांस असतं, मांसाचंही तेच करतात. इव्हन जे फिशेस आहे त्यांचंही तेच केलं जातं. राईट? कळलं? इट इज अ फूड प्रोसेसिंग. आता हा कन्सेप्ट कळला असेल तर आता पुढे जाऊ आपण की ॲक्च्युअलमध्ये पेपरमध्ये काय लिहिणार. पेपरमध्ये हे नाही लिहायचं की आलू घेतले, कट केले आणि ओके. सो इट इज अ रॉ मटेरियल is processed to the consumable, marketable, the long shelf life produce. ओके, सो जे रॉ मटेरियल होतं त्याला मी ट्रान्सफॉर्म करतोय कशामध्ये? कन्झ्युमेबल आहे, मार्केटेबल आहे, लॉंग शेल्फ लाईफ प्रोड्यूस आहे. ओके, आणि त्यामध्ये तुम्ही व्हॅल्यू एडिशन करू शकता, लाईक की न्यूट्रिशियस वगैरे पण करू शकता. करतात ना, न्यूट्रिशन्स वगैरे ॲड करतात. कळलं? सो ही तुमची इंट्रोडक्शन राहील. आधी सिम्पल लँग्वेजमध्ये समजून घेणे आणि नंतर त्याला लिहिणे. कळलं? आता हे एक टाईपचं इंट्रोडक्शन आहे. सेकंड कॅन बी, तुम्ही सांगू शकता रँकिंग्स, इंडियाचं रँकिंग काय येतं. लाईक फॉर एक्झाम्पल मिल्क प्रोडक्शन कुठला रँक आहे? फर्स्ट रँक आहे. फ्रूट्स व्हेजिटेबल्स सेकंड रँक आहे. ओके, मग आपण सांगू शकतो की हां, इंडियामध्ये ह्या सगळ्या गोष्टी प्रोड्यूस केल्या जातात, बट प्रोसेसिंग लिमिटेड आहे. ठीक आहे, इन कंपॅरिझन जेव्हा आपण चायना आणि अमेरिकेला कम्पेअर करतो तर इथे फक्त आपण फार कमी लेवलला याला फूड प्रोसेसिंग केलं जातं. किंवा याच्या बियॉन्ड जाऊन तुम्ही हे सांगू शकता की ॲग्रिकल्चरमध्ये जो GDP कंट्रीब्युशन आहे फूड प्रोडक्शनचं, इट इज फूड प्रोसेसिंगचं, इट्स ओनली 8 to 9%.
कळलं? सो हे मल्टिपल टाईपनी तुम्ही त्याला इंट्रोडक्शन करू शकता. किंवा तुम्ही हे पण सांगू शकता की आज आपण इंडियामध्ये खूप सारे असं पाहतोय की न्यूट्रिशनचे प्रॉब्लेम्स आहेत खूप साऱ्या जागेवरती. आज माल न्यूट्रिशन आहे किंवा ओव्हर न्यूट्रिशन आहे. मग त्याच्यासाठी सोल्युशन म्हणून आज आपण मग फूड प्रोसेसिंग कंटिन्यू न्यूजमध्ये असतं. काहीतरी इंट्रोडक्शन करायचं. रेडी इंट्रोडक्शन्स असतील तर फार सोपं, कारण की एकदा तुम्ही इंट्रोडक्शन केलं मग एकदा गाडी रोडावर येऊन जाते. ते गाडी रोडावर यायलाच प्रॉब्लेम आहे. एकदा लिहिलं की मग सुरुवात होऊन जातं. सो हे झालं तुमचं इंट्रोडक्शन. देन मेन बॉडीमध्ये काय येईल? पहिला पार्ट कुठला यायला पाहिजे? स्कोप. डायरेक्ट हेडिंग्स घ्यायचे. जो एक्झामिनर आहे तो तुमच्या अँसरमध्ये डायरेक्ट तो हे विचार करतो की तुम्ही ते ॲड्रेस केलं की नाही केलं आहे. मग ते कसं सापडणार? डायरेक्ट जे हेडिंग्स आहे ते क्वेश्चनमधलेच घ्यायचे, स्वतःच्या मनाने हेडिंग्स तयार करायचे नाही. मग स्कोपमध्ये काय काय लिहिणार आहे? स्कोपमध्ये तुम्ही लिहू शकता. स्कोप म्हणजे व्याप्ती मराठीमध्ये, की किती व्यापक आहे. सो फॉर एक्झाम्पल तुम्ही स्कोपमध्ये लिहू शकता की यामध्ये काय काय इन्क्लूड होतं. ओके, लाईक तुम्ही व्हेजिटेबल प्रोड्यूस हे करू शकता. कळलं? मग व्हेजिटेबल्समध्ये काय आहे? तर लाईक चिप्स आहेत, ओके, किंवा टोमॅटो केचप आहे, ते झालं. त्यानंतर तुम्ही मिल्कला हे करू शकता, प्रोसेस करू शकता. त्यानंतर जे मीट आहे किंवा जे फिशरी प्रोडक्ट्स आहे ते सगळे ॲड करू शकता. सो दिस इज युअर स्कोपचा पहिला पार्ट. सेकंड, तुम्ही तिथे पोटेन्शियल लिहू शकता की आज आपल्या इथे काय पोझिशन आहे आणि उद्या सुद्धा आपण त्याचं काय करू शकतो. की आज आपल्या इथे फार कमी प्रमाणात त्याचं प्रोसेसिंग केलं जातं. ठीक आहे, 8 आणि 10% हे काहीच नाही आहे. जिथे आपण एवढे जास्त प्रोड्यूस करू शकतो ना, तर आपल्या इथे. आणि दुसरी गोष्ट, आपल्याकडे फिजिओग्राफी जी आहे ते व्हॅरिड आहे. आपल्या इथं माउंटेन्स आहेत, तिथं केशर बनतं. ठीक आहे, आपल्या इथे प्लेन्स आहेत, राईस आणि ह्या सगळ्या गोष्टी बनतात. हे सगळं तुम्ही प्रोसेस करू शकता. ओके, मग हे सगळं तुम्ही सांगू शकता स्कोपमध्ये. अजून काय सांगू शकता स्कोपमध्ये? राईट, तेही तुम्ही मेन्शन करू शकता की गव्हर्नमेंटही त्यामध्ये इंटरेस्टेड आहे, तर ते पण तुमचा स्कोप दाखवतं. गव्हर्नमेंट जर सिरियस नसतं तुम्ही कशाला त्याबद्दल. ठीक आहे. सो दॅट्स वाय स्कोपमध्ये तुम्हाला हे सगळे पार्ट्स तुम्ही कव्हर करू शकता, बट मेक अ सेपरेट पार्ट. ठीक आहे, हा झाला पहिला पार्ट. दुसरा आहे सिग्निफिकन्स. हां, काय आहे सिग्निफिकन्समध्ये? राईट. सो इथे पहिला पॉईंट येईल, दॅट इज अ फूड सिक्युरिटी. सो फूड सिक्युरिटी सोबत एक अजून पॉईंट नेहमी लिहायचा, तो दॅट इज अ न्यूट्रिशन सिक्युरिटी. त्यानंतर बोला बोला बिंदास. एक्सपोर्ट वाढतो. सो फार्मर इन्कम वाढेल. जर फार्मर इन्कम वाढलं तर इन्क्लुझिव्ह ग्रोथ होईल का रे? मग हे कीवर्ड्स आले पाहिजेत. हां, त्यानंतर एम्प्लॉयमेंट जनरेशन होईल. एम्प्लॉयमेंट जनरेशन कुठे होईल? अर्बन एरियाजमध्ये की रुरल एरियाजमध्ये? रुरलमध्ये. मायग्रेशन कमी होईल. मग लिहा. अजून विचार करा. खूप सारे ज्या सेल्फ हेल्प ग्रुप्स आहे ते या फूड प्रोसेसिंगमध्ये इन्वॉल्ड आहेत. हे जे रेल्वेचे जे IRCTC वगैरे आहेत ना, यांना जो फूड सप्लाय केलं जातं, म्हणजे पिकल्स वगैरे, ते SHGs करतात. आणि SHGs आर डोमिनेटेड बाय द वुमन सेल्फ हेल्प ग्रुप्स. ठीक आहे, वुमन्स डोमिनेट करतात SHGsला. मग वुमन एम्पॉवरमेंट होईल. हां, त्यानंतर हे जे फूड प्रोडक्शन आहे तर प्रत्येक एरियाची स्वतःची स्पेशालिटी आहे. इट्स नॉट लाईक की तुम्ही कुठेही काही होईल म्हणून. प्रत्येक एरियाचं क्रॉपिंग पॅटर्न आहे, प्रत्येक एरियाची तिथलं जे हे आहे, सॉईल आहे, त्यावरती डिपेंड करतं की तिथे काय प्रोड्यूस होईल. आणि जर त्या याला जर तुम्ही मार्केट तयार करून दिलं तर त्या एरियाची डेव्हलपमेंट होईल. सो दॅट विल लीड टू द रिजनल डेव्हलपमेंट. ओके, सो इथे तुम्ही 8वा पॉईंट येईल तुमचा रिजनल डेव्हलपमेंट.
आता यामध्ये तुम्ही खूप सारे पॉईंट्स लिहू शकता. हे जस्ट फक्त लॉजिकली तुम्ही कसे जनरेट करणार यावरती सर्व खेळ आहे. आणि आता याला जनरेट करताना फक्त पॉईंट्स लिहून होत नाही. याच्यासोबत तुम्ही हे करा, सप्लिमेंट करा विथ एक्झाम्पल. जसं फूड सिक्युरिटी आणि न्यूट्रिशन सिक्युरिटी आहे, तर इथे तुम्ही सांगू शकता की लाईक फॉर एक्झाम्पल रागी वगैरे जे आहे, तर रागी कसं हेल्प करतं? ॲनिमियामध्ये हेल्प करतं. ठीक आहे. त्यानंतर एक्सपोर्टमध्ये लाईक तुम्ही सांगू शकता की आपल्या इथे कुठल्या गोष्टी एक्सपोर्ट करू शकतो आपण? सगळ्याच. ठीक आहे. हाय व्हॅल्यू हे आहेत, फूड प्रोडक्ट्स आहेत. केसर आहे. ठीक आहे. यू कॅन एक्सपोर्ट दॅट. तर सोबत प्रत्येक पॉईंट सोबत तुम्ही याला सप्लिमेंट करा. फॉर एक्झाम्पल तुम्ही फार्मर इन्कम इन्क्रीज होईल, तर फार्मर इन्कममध्ये तुम्ही लिहू शकता लाईक फॉर एक्झाम्पल ह्या ज्या कंपनीज आहेत, कॉर्पोरेट कंपनी आहे, कॉर्पोरेट्स आहेत, लाईक फॉर एक्झाम्पल लेज वगैरे, तर यांना कंटिन्यू एका चांगल्या हाय क्वालिटी पोटॅटोची गरज असतं. आणि त्या केसमध्ये हे डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट करतात त्यांच्यासोबत. इट इज कॉल्ड एज अ कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, की आम्हाला या क्वालिटीचं प्रोड्यूस लागेल, इतक्या दिवसामध्ये लागेल आणि एवढ्या क्वांटिटीमध्ये लागेल. मग यांना काय ॲश्युअर्ड इन्कम भेटतं. आणि ॲश्युअर्ड इन्कममुळे ते जे फार्मर्स आहेत त्यांचं फायनान्शियल ग्रोथ होतं. सो यू कॅन मेन्शन दॅट एक्झाम्पल. कळलं? तर प्रत्येक पॉईंटसोबत किंवा प्रत्येक 2-3 पॉईंटसोबत एक एक एक्झाम्पल तरी ॲड करत जा. कळलं? ठीक आहे. आता यामध्ये जर डायग्राम काढायची असेल तर एक डायग्राम सांगतो आहे. सो इट इज अ F3. सो फूड हे प्रोसेसिंग काय करतं, तर फूड प्रोसेसिंग ह्या 3 F कनेक्ट करतं. फर्स्ट इज द फार्म. फार्म म्हणजे शेत. शेतावरती काय करतो आपण? रॉ मटेरियल प्रोडक्शन करतोय. सो हिअर द प्रोडक्शन स्टेज आहे ही. राईट. देन फॅक्टरी. फॅक्टरीमध्ये काय करतोय? प्रोसेसिंग करतो आहे. देन फोर्क. फोर्क म्हणजे कोणी सांगेल? चमचा. ठीक आहे. कन्झम्पशन करतो आहे, चमच्याने खातो आहे. सो इट इज अ कन्झम्पशन. फार्म, फॅक्टरी आणि फोर्क. फॉरेन पण म्हणू शकता. फोर्क आणि इथेच फॉरेन वगैरे असं काहीतरी कनेक्ट करू शकता. सो ही डायग्राम तुम्ही तुमच्या आन्सरमध्ये मेन बॉडीमध्ये काढा. कळलं? देन कन्क्लूड कसं करणार? प्रोसेसिंग आहे. ठीक आहे. ठीक आहे. अजून सर एक्झाम सरकारी आहे. सरकारसाठी आहे, मग सरकारी स्कीम लिहा ना. हां, कुठल्या स्कीम आहे? मेगा फूड पार्क. वाचलं असेल प्रिलिम्सच्या वेळी. हां, त्यानंतर PM कृषी संपदा. एक अजून सांगा. मत्स्य संपदा. हे विसरायचं नाही बरं. फक्त प्रिलिम्सला वाचलं आणि हे आता इथे आठवत नाही असं होणार नाही, लिहावं लागणार आहे. सो मेन्शन करा कन्क्लुजनमध्ये की गव्हर्नमेंट व्हेरियस स्टेप्स घेत आहे. मग ह्या 3 स्कीम्स आहे. त्यानंतर बाकी तुम्ही ते फूड पार्क वगैरे ते सगळं मेन्शन करू शकता. अँड आफ्टर दॅट तुम्ही हे सांगा की अजूनही स्कोप आहे यामध्ये. स्कोप कशा प्रकारे आहे? लाईक फॉर एक्झाम्पल तुम्ही यामध्ये मेन्शन करू शकता की ते जे तू सांगितलं की आपलं तेवढं कंट्रीब्युशन नाही आहे. मग कसं करणार? कुठलंही आहे, जेनझी आहे, कशावरती असते? मोबाईलवरती असतं. गेटिंग इट? मग काय करणार? ई कॉमर्स वेबसाईटवरती आणा. जे फूड प्रोडक्शन आहे त्यांना ई कॉमर्स वेबसाईटला आणू शकता. क्लिअर? आता कळलं तुम्हाला कंटेंटमध्ये काय पाहिजे या क्वेश्चनमध्ये? यू शुड नो द डेफिनेशन. तुम्हाला याचा डाटा स्टॅट्स माहिती पाहिजे, याचा स्कोप माहिती पाहिजे, याचा सिग्निफिकन्स माहिती पाहिजे, याच्या स्कीम्स माहिती पाहिजे. कळलं? कन्सेप्च्युअल क्लॅरिटी की फूड प्रोडक्शन हे फूड प्रोसेसिंग एक्झॅक्टली काय आहे. आणि एक सांगतो आहे, जोपर्यंत तुम्हाला तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये ते मेंटली क्लिअर नाही आहे तोपर्यंत तुम्ही एक्झाम हॉलमध्ये लिहू शकत नाही. तुम्हाला तुमच्या डे टू डे एक्झाम्पल्स पाहिजे. ओके, की तुम्ही जे की तुम्ही आजूबाजूला पाहताय, जर तुम्ही त्याच्याशी कनेक्ट करू शकत असाल तरच तेवढ्या क्लिअरली तुम्ही एक्झाममध्ये लिहू शकाल. पाठ करून बा तुम्ही फक्त हे कराल तर हे शक्य नाही आहे. एक्झाम्पल देतो आहे. 2014 मध्ये एक क्वेश्चन आलेला होता
कॉपीराईट पॅटंट आणि हे जे असतात IPRशी रिलेटेड, तर यामध्ये डिफरन्स काय आहे? सो इन दॅट केस जर तुम्ही फक्त रट्टा मारला एक्झाम हॉलमध्ये आठवत नाही, बट जर तुम्हाला माहिती असेल की हा कॉपीराईट कुठे असतात, तर बुक्समध्ये आमच्या मेन्शन असतं कॉपीराईट, कळलं? किंवा म्युझिक सीडीजवरती कॉपीराईट लिहून येतो, ठीक आहे, किंवा मूव्हीज असतात त्यावरती कॉपीराईट असतो, न्यूजमध्ये आम्ही वाचतो, तुम्ही लिहू शकता. पण जर ते क्लिअर नसेल ना, मग एक्झाम हॉलमध्ये डोकं खाजवावं लागतं की यार हे वाचलेलं तर आहे, पॅटर्न म्हणजे वाचलेलं तर आहे, पण माहीत नाही कुठे लागतं, तर कळलं? सो कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणि कंटेंट यासाठी महत्त्वाचा. देन आपण डिमांड ऑफ क्वेश्चन पाहिलं की काय करायचं आहे, तर स्कोप आणि सिग्निफिकन्स इज द डिफरंट थिंग्स, सेम नाही आहे. देन कॉन्टेक्स्ट पाहिलं आपण, का न्यूजमध्ये आहे, स्ट्रक्चर, प्रेझेंटेशन, लँग्वेज स्किल्स, इंट्रोडक्शन, हँडरायटिंग. क्लिअर? आज जे आन्सर लिहिलं, ज्यांचं पहिलं आन्सर आहे की बेसलाईन समजाल, इथून आपल्याला कंटिन्यू जेव्हा आपण आन्सर रायटिंग करू, अल्टिमेटली याचा रिझल्ट काय येतोय ते आपल्याला पूर्ण कोर्स नंतर कळेल. क्वेश्चन कळलाय? काही डाऊट? पक्का? लिहिता येईल परत? ठीक आहे, अगेन सेम क्वेश्चन. चला 7 मिनिट आहेत, लिहायचं परत. आन्सर रायटिंग आहे तर प्रॅक्टिस करावं लागेल. पिन पेपर पाहिजे का? प्रॉपर प्रॅक्टिस करायची. कोणाला पाहिजे का शीट्स? ठीक आहे, फक्त आता मगापेक्षा जास्त बेटर लिहाल.
थांबवा. आधीपेक्षा कुणाकुणाच्या आन्सरची क्वालिटी डाऊन झालेली आहे. मग जे आन्सर लिहिलं त्यापेक्षा आताचं आन्सर कुणाचं डाऊनग्रेड झालंय? कुणाचंच नाही. ठीक आहे, कुणाचं सुधारलं? ठीक आहे, कशामुळे सुधारलं? बिकॉज आपण तो कन्सेप्ट ऑलरेडी डिस्कस केला होता. आपल्याला त्या क्वेश्चनची कन्सेप्टची क्लॅरिटी होती, आपल्याजवळ पॉईंट्स होते त्याचे. ओके, सो म्हणून आपल्याला माहिती होतं की काय डील करायचं आहे. आणि सेम अप्लाईज की समजा की आता एका क्वेश्चनमध्ये अप्लाय केलं, 600 क्वेश्चनमध्ये अप्लाय केलं तर विल हॅव रेडी टू. आणि त्या 600 क्वेश्चनमध्ये एक सांगतोय तुम्हाला, एक 12 क्वेश्चन 13 क्वेश्चन 20 पैकी डायरेक्टली तिथनं दिसतात. हे पॅटर्न आहे. 6 ते 7 क्वेश्चनपैकी जे रिमेनिंग 6 ते 7 क्वेश्चन आहे त्यामध्ये तुम्हाला एक 4 एक क्वेश्चन अप्लिकेशन बेस्ड असतात, जे 2-3 कन्सेप्ट मिळून असतात. त्याचेही रूट्स तुम्हाला तिथेच मिळतात जे क्वेश्चन बँक आहे. बट ते थोडे सॉल्व्ह करायला डिफिकल्ट जातात आणि 2 ते 3 क्वेश्चन्स हे थोडे डिफिकल्ट असतात, डायरेक्टली करंट अफेअर्स असतील किंवा इन डेप्थ असतात. ठीक आहे, बट हे जे क्वेश्चन्स आहेत ना 10 ते 12, हे जर व्यवस्थित सॉल्व्ह केले तर ते उरलेले क्वेश्चन पण व्यवस्थित सॉल्व्ह करता येतात. क्लिअर? सो आता आपण एक काम करूया, अजून काही क्वेश्चन डिस्कस करूया, थोडं डिटेलमध्ये पाहूया. यातले कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे, फक्त आपण डिटेलमध्ये यांना कसं डील करायला पाहिजे ते ब्रेनस्टॉर्म करूया. ब्रेनस्टॉर्म करताना परत सिस्टम तेच, तुम्हाला मी 2 मिनिट देईल, 2 मिनिटामध्ये फक्त विचार करायचा क्वेश्चनवरती आणि थोडंफार जे की तुम्हाला वाटतंय ते रफ पॉईंट्स लिहा, जेवढं नॉलेज असेल त्याच्या बेसिसवरती. ओके, 2-2 मिनिटामध्ये मग मी तुम्हाला सांगेल की करायचं काय आहे त्या क्वेश्चनमध्ये. तर ओके, 2 मिनिट्समध्ये आधी विचार करा, मग मी सांगतो तुम्हाला. सो आता हे आपण 2 मिनिट काय केलं, तर आपण 2 मिनिट केलं ब्रेनस्टॉर्मिंग. नेहमी जेव्हा आपल्यासमोर अचानक क्वेश्चन येतो त्यावेळी आपण कशा प्रकारे त्याला रिॲक्ट करतो पहिल्या काही मिनिटामध्ये, ते सर्वात महत्त्वाचं आहे. जर तुम्ही त्याची एक्झॅक्ट डिमांड तुम्हाला कळलं तर तुम्ही त्याचा एक्झॅक्टली आन्सर लिहाल. जर तुम्हाला ते नाही कळलं तुम्ही रँडमली काहीतरी लिहून याल. ओके, सो म्हणून ब्रेनस्टॉर्मिंग आणि ते पॉईंट जनरेशन महत्त्वाचं आहे. आता क्वेश्चन आहे, इज इन्क्लुझिव्ह ग्रोथ पॉसिबल अंडर द मार्केट इकॉनॉमी. आता या केसमध्ये तुम्ही इंट्रोडक्शन काय करणार, सो आपण डिफाईन करणार इन्क्लुझिव्ह ग्रोथला. अगेन खूप जास्त कॉम्प्लिकेटेड डेफिनेशन नको आहे आपल्याला. ठीक आहे, आपल्याला सिम्पल डेफिनेशन पाहिजे. आणि सिम्पल डेफिनेशन जर एक्झाममध्ये लिहायची असेल तर यामध्ये तुम्हाला डेफिनेशन पाठ नाही करायचे, तुम्हाला कीवर्ड्स लक्षात ठेवायचे. आणि मग ते कीवर्ड्स एकदा लक्षात असले की त्यांना फक्त कनेक्ट करायचं.
लाईक फॉर एक्झाम्पल इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हणजे काय? सो इन्क्लुझिव्ह ग्रोथ, सो पहिला वर्ड आहे दॅट इज द इकॉनॉमिक ग्रोथ. द फर्स्ट वर्ड इज द इकॉनॉमिक ग्रोथ. ठीक आहे, दॅट क्रिएट्स opportunities for all. कीवर्ड्स लक्षात ठेवा. काय आहे? इकॉनॉमिक ग्रोथ आहे दॅट क्रिएट्स अपॉर्च्युनिटीज फॉर ऑल. पर्टिक्युलरली कोण आहे? हा, सो वीकर अँड द marginalized sections of the राईट. काय केलंय आपण? पाठ करायची गरज आहे केला, फक्त कीवर्ड्स लक्षात ठेवले. पहिलं अपॉर्च्युनिटीज फॉर ऑल, दुसरं इकॉनॉमिक ग्रोथ, आणि थर्ड वन कोणासाठी आहे? तर वीकर आणि मार्जिनलाइज सेक्शन. एकदा हे पाठ केलं म्हणजे एकदा हे लक्षात राहिलं, आता तुम्ही कधी विसरणार नाही की तुम्हाला हे 3 कीवर्ड्स आहे. कधीही तुम्हाला विचारलं यू कॅन कनेक्ट द इन्क्लुझिव्ह ग्रोथ. आता यानंतर सेकंड पार्ट काय करायचं आहे? तर डायरेक्टली याची एक डायग्राम काढा. ओके, डेफिनेशन झालेली आहे. डेफिनेशनच्या नंतर आपण डायग्राम काढू. कुठली डायग्राम काढू? तर डायमेन्शन्स ऑफ द इन्क्लुझिव्ह ग्रोथ किंवा इन्क्लुझिव्ह ग्रोथ लिहायचं. मेक अ सर्कल. मग आता इथे काय काय करणार? पहिलं कोण कोण येणार आहे इथे मार्जिनलाइज कम्युनिटीजमध्ये. ठीक आहे, सो आपण एम्पावर करतो आहे दलित्स, ट्रायबल्स, वुमन, डिसेबल्स, ओके, LGBTQ+ अँड एक्सेट्रा, पुअर वगैरे सगळं काही. राईट. सेकंड, आपण त्यांना अजून काय काय देतो आहे. सो फॉर एक्झाम्पल आपण लिहू शकतो की ज्या बेसिक नीड्स आहेत त्यात आपल्याला पूर्ण करायच्याच आहेत, अन्न वस्त्र निवारा, बट त्याच्या बियॉन्ड जाऊन त्यांना कॅपेबिलिटी बिल्ड करायची आहे. सो इथे आपल्याला पाहिजे कॅपेबिलिटी अप्रोच. ओके, देन हेल्थ फॅसिलिटीज, एज्युकेशन, स्किलिंग, अवेअरनेस ऑफ देअर राईट्स. ओके, आता ही डायग्राम काढणं कठीण आहे का? इझिली ड्रॉ करू शकता. क्लिअर. सो वन्स पहिल्यांदा आपलं इंट्रोडक्शन येईल शॉर्टमध्ये, तिथे आपण डेफिनेशन लिहितो आहे. सेकंड त्याच्या खालीच डायग्राम काढायची आहे. जेव्हाही डायग्राम काढता त्याला बॉक्स करा. ठीक आहे, विदाऊट बॉक्स काढू नका. जर डायग्राम तुम्ही एका कॉर्नरला काढू शकत असाल तर वेल अँड गुड, तुम्हाला स्पेस जास्त भेटेल आन्सर लिहायला. हे झाल्यानंतर इथे तुमचं इंट्रोडक्शन संपलंय. मेन बॉडी, फर्स्ट पार्ट is inclusive growth possible under the market economy. So arguments in favor, इथं असं हेडिंग देऊ शकता किंवा डायरेक्टली म्हणू शकता की मार्केट इकॉनॉमीचे बेनिफिट्स काय आहेत. ओके, मग आता इथे काय आहे? सो आर्ग्युमेंट्स इन फेवर मध्ये एम्प्लॉयमेंट जनरेशन, कॅपिटलिस्ट इकॉनॉमीमध्ये जनरेशन होईल एम्प्लॉयमेंट. ओके, देन चॉईस फॉर कस्टमर्स, कारण की प्रत्येकाला बिझनेस करायचा आहे. मग रेट्स ऑब्व्हियसली त्यांची जे मिनिमम कॉस्ट आहे तो पण येईल, म्हणजे प्रत्येकाला ते त्या रेटमध्ये मिळेल. देन एम्प्लॉयमेंट झालं, चॉईस झाला, अजून काय येईल? इनोव्हेशन. ओके, देन मार्केट इकॉनॉमी कशावरती बेस्ड आहे? तर मार्केट इकॉनॉमी बेस्ड ऑन द कन्झ्युमर. त्या कन्झ्युमरपर्यंत ते पोहोचतील. ठीक आहे, मग तो रुरल एरियाजमध्ये असो की तो कुठेही असो, डिस्टन्स आज तुम्ही पाहत असाल फ्लिपकार्ट, ॲमेझॉन कुठपर्यंत डिलिव्हरी देत आहे? फार तालुका लेवलपर्यंत डिलिव्हरी चालू आहे. का? म्हणून मार्केट इकॉनॉमी आहे. ओके, ग्रोथ करायचं आहे, सो दे आर गिविंग द चॉईस. कळलं? तर हे झालं की जे आर्ग्युमेंट्स इन फेवर की मार्केट इकॉनॉमीमध्ये हे पॉसिबल आहे. सेकंड पार्ट विल बी
लिमिटेशन्स ऑफ मार्केट इकॉनॉमी. द फर्स्ट लिमिटेशन काय आहे, तर इथे प्रॉफिट ओरिएंटेशन आहे. त्यामुळे वेलफेअर मागे पडतं. त्यानंतर फोकस काय आहे, तर फोकस आहे तुम्हाला प्रॉफिट बनवणे आहे, म्हणजे तुम्हाला तो क्लास पाहिजे जो पे करेल. त्यामुळे जो मार्जिनलाइज क्लास आहे किंवा जे बॅकवर्ड क्लासेस आहे तर त्यांना बेनिफिट होत नाही. सो मार्जिनलाइज क्लासेस लेफ्ट बिहाइंड. ओके. त्यानंतर इथे एक इश्यू हा आहे, दॅट इज अ क्रोनी कॅपिटलिझम. काय असतं क्रोनी कॅपिटलिझम? सो कॅपिटलिझम इज गुड, कॅपिटलिझमची काही प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम हा आहे की ज्यावेळी समजा की कुणीतरी CM आहे, PM आहे, ठीक आहे, आणि त्याचा मित्र बिझनेसमॅन आहे. मग सगळे जे सरकारचे कॉन्ट्रॅक्ट आहेत ते जर त्या पर्टिक्युलर बिझनेसमॅनलाच भेटत असेल, मग कॉम्पिटिशन राहिली का? नाही राहिली. मग तो त्याच्या मनाने रेट देईल. कळलं? मग इट इज कॉल्ड द क्रोनी कॅपिटलिझम. हे नेक्सस तयार होतं कुणाच्या मध्ये? बिझनेस आणि पॉलिटिशियन्सच्या मध्ये. आणि त्याचा रिझल्ट काय, की जे कॉमन मेन आहे किंवा जे कॉमन पीपल आहे त्यांना बेनिफिट्स होत नाही. कळलं? सो इट इज अ लिमिटेशन्स ऑफ द मार्केट इकॉनॉमी. मग अल्टिमेटली तुम्हाला याचं कन्क्ल्युजन द्यायचं आहे की मार्केट इकॉनॉमीमध्ये आता पहिल्यांदा 2 पार्ट झालेत. थर्ड पार्ट विल बी की मार्केट इकॉनॉमीमध्ये पॉसिबल आहे, बट त्याचे लिमिटेशन्स पण आहे. अँड दॅट्स वाय आपण जे मॉडेल ॲक्सेप्ट केलं आहे दॅट वॉज ऑफ द मिक्स्ड इकॉनॉमी. कळलं? अशा प्रकारे तुमचा पहिला पार्ट झाला. सेकंड पार्ट, state the significance of financial inclusion in achieving the economic growth. So main body मध्ये जो सेकंड पार्ट आहे त्याचं B2 will be significance. डायरेक्ट हेडिंग दिलेलं आहे आपल्याला ऑफ फायनान्शियल इन्क्ल्युजन. अगेन, स्टेट द सिग्निफिकन्स ऑफ फायनान्शियल इन्क्ल्युजन इन अचिव्हिंग द इकॉनॉमिक ग्रोथ इन इंडिया. एवढं मोठं सेंटेन्स आहे तर एवढं मोठं हेडिंग घ्यायची गरज नाही आहे. तुमचे 3-4 वर्ड जर वाचत असतील तर ते तुम्ही तुमच्या पॉईंट्समध्ये यूज करू शकता. सो सिम्पल हेडिंग विल बी सिग्निफिकन्स ऑफ द फायनान्शियल इन्क्ल्युजन. ओके, बस झालं. बाकी आपण डिटेल खाली लिहू. काय असतं फायनान्शियल इन्क्ल्युजन म्हणजे? इन्क्ल्युजनचा अर्थ कळला, दॅट इज अ इन्क्लूड करणे. मग फायनान्शियल म्हणजे फायनान्शियली इन्क्लूड करणे. ओके. आता फायनान्शियली इन्क्लूड करणे म्हणजे काय आहे, तर लोकांना फायनान्शियल अपॉर्च्युनिटीज मिळणे, अपॉर्च्युनिटीज फॉर ऑल. लाईक फॉर एक्झाम्पल सेव्हिंग अकाउंट. आता याचे डायमेन्शन्स तुम्हाला माहिती पाहिजे. काय बेनिफिट्स आहेत सेव्हिंग अकाउंटचे? ठीक आहे. सो बेसिकली आपल्याला फक्त सेव्हिंग अकाउंट नाही पाहिजे, तर आपल्याला 0 बॅलन्स सेव्हिंग अकाउंट पाहिजे. ओके. सो दॅट कोणीही गरीबातला गरीब असेल, जर तुम्हाला सांगितलं की मिनिमम बॅलन्स तुम्हाला मेंटेन करायचं आहे 1000 रुपये. ओके. ज्याच्याकडे डेली 2 वेळ खाण्याचेच प्रॉब्लेम्स आहे तो 1000 रुपये मेंटेन करू शकतो का? किंवा बँकेने ज्या दिवशी त्यातलं 1000च्या खाली गेलं, जर बँकेने पैसे कट केलं तर तो जाईल का बँकेत परत? नाही जाणार. सो दॅट्स वाय तुम्हाला सेव्हिंग अकाउंट पाहिजे, बट कशा प्रकारे पाहिजे? इट शुड बी ऑफ द 0 बॅलन्स. कोणी दिलं होतं? तर प्रधानमंत्री जनधन योजनेने दिलेलं आहे तुम्हाला. ओके. सो दिस इज द फर्स्ट पार्ट, सेव्हिंग अकाउंट. आता या सेव्हिंग अकाउंटमध्ये याचा इम्पॉर्टन्स काय आहे? त्याचं इम्पॉर्टन्स हे आहे, पहिलं म्हणजे तुम्ही सेव्ह करू शकता पैसा. तुम्हाला तुमच्या घरी कुठेतरी यामध्ये डब्यामध्ये वगैरे ठेवण्याची गरज नाही आहे, ते अकाउंटमध्ये राहते. द मनी विल बी सेफ. सेकंड थिंग, जर तुमची इथे व्यवस्थित जर सेव्हिंग राहिलं तर तुम्हाला फॅसिलिटीज मिळतात, लाईक की लोन मिळेल, क्रेडिट मिळेल, ओव्हरड्राफ्ट मिळेल. कशामुळे? बिकॉज ऑफ दिस सेव्हिंग अकाउंट. कळलं? सेकंड, यासोबत आहे दुसरं म्हणजे क्रेडिट अवेलेबिलिटी.
मग क्रेडिट कशासाठी? जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल किंवा तुम्हाला काही इमर्जन्सी असेल, इन दॅट केस तुम्हाला क्रेडिट मिळालं पाहिजे. जर तुमच्याकडे बँकिंग नसेल, जर तुम्हाला बँक अकाउंट नसेल, मग कोणाकडे जाल तुम्ही पैसे मागायला? सावकार, मनी लेंडर. मग तो काय करतो? 24%, 36%. कळलं? हा, तो चक्रवाढ. मग या केसमध्ये काय आहे, तुम्हाला जर इन्स्टिट्यूशनल जर तुम्हाला लोन्स मिळत असतील तर तुमचं हा जो प्रॉब्लेम आहे हा सॉल्व्ह होऊन जाईल. देन यानंतर आहे इन्शुरन्स. लाईक अ लाईफ इन्शुरन्स आहे, हेल्थ इन्शुरन्स आहे, हे सगळं. म्हणजे यामुळे काय होईल, जे आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर आहे किंवा अचानक जर एखाद्या दिवशी जर कोणी जर डेथ झाली तर त्याच्या फॅमिलीला सपोर्ट होतो. ओके, पहिलं झालं सेव्हिंग अकाउंट, दुसरं क्रेडिट, तिसरं इन्शुरन्स, देन पेन्शन्स. ओके, पेन्शन्स, ओल्ड एज पेन्शन्स असतील किंवा बाकीच्या पेन्शन स्कीम्स असतील, ते सगळं काही. सो फायनान्शियल इन्क्लुजनचे हे 4 डायमेन्शन. आता क्वेश्चन पहा काय आहे. सो स्टेट द सिग्निफिकन्स ऑफ फायनान्शियल इन्क्लुजन इन इकॉनॉमिक ग्रोथ इन इंडिया. सो या फायनान्शियल इन्क्लुजनचं सिग्निफिकन्स काय आहे? सेव्हिंग अकाउंट असेल तर त्याचे बेनिफिट्स काय आहेत हे तुम्ही लिहा. ओके, लाईक फॉर एक्झाम्पल जर सेव्हिंग अकाउंट असेल तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पॉसिबल आहे. जनधन, आधार आणि मोबाईलचं कनेक्शन पॉसिबल आहे, जाम ट्रिनिटी पॉसिबल आहे. आणि त्यामुळे तुम्हाला अल्टिमेटली हे जे मिडल मेन किंवा जो लिकेज व्हायचा पैसा तो तुमचा कमी होऊन जाईल. दिस इज द वन थिंग. क्रेडिट असेल तर बिझनेस वाढेल. ओके, बिझनेसेस वाढतील तर इंडियामध्ये इकॉनॉमिक ग्रोथ होईल. इकॉनॉमिक ग्रोथ होईल तर एम्प्लॉयमेंट जनरेशन होईल. सो इट विल क्रिएट अ व्हर्च्युअस सायकल. देन पेन्शन्स असतील तर सोशल प्रोटेक्शन राहील. ओके, जे ओल्ड एज लोक आहे तर त्यांना तुम्ही इन्क्लूड करू शकता. देन इन्शुरन्स असेल तर आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर जे होत आहे हेल्थच्या केसमध्ये ते कमी होईल. कळलं? किंवा लोकांमध्ये जे अचानक एखाद्या बिमारीमुळे जे दारिद्र्य येतात ते कमी होईल, पॉवर्टी कमी होईल. सो हे सगळे डायमेन्शन्स आहेत. सो स्टेट द सिग्निफिकन्स ऑफ फायनान्शियल इन्क्लुजन इन अचिव्हिंग द इकॉनॉमिक ग्रोथ, हे सगळं याला कनेक्ट करू शकता. नेहमी सांगतोय, एका पॅटर्नवरती, एका स्ट्रक्चरवरती विचार करा. जर स्ट्रक्चरवरती विचार केला तर एक्झाम हॉलमध्ये इझिली पॉईंट जनरेट करू शकता. नाही तर मग सेव्हिंग अकाउंट माहिती आहे, प्रधानमंत्री PMJDY माहिती आहे, बस त्यावरतीच एक 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 पॉईंट घासणं चालू आहे, नंबर्स मिळत नाही. कळलं? क्लिअर? झोप येत आहे का सगळ्यांना? एवढं बोरिंग शिकवत आहे? ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन करायचं आहे ना? So discuss the economic objectives of the land reforms. Assess the how far these objectives have been achieved in the transforming the Indian agriculture. चला, फर्स्ट पार्ट इज द इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह. डायरेक्टली पाहूया. काय करणार? इंट्रोडक्शन, डेफिनेशन, लँड रिफॉर्मची डेफिनेशन. देन इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह कुठले होते सांगितलं तुम्ही? ग्लास सिलिंग मिक्स होत आहे आजकाल. हा, लँड सिलिंग. ठीक आहे. सेकंड, इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टी राईट्स. ठीक आहे. रिडिस्ट्रीब्युशन ऑफ द लँड. ठीक आहे. त्यानंतर कन्सोलिडेशन ऑफ द लँड. त्यानंतर आजच्या केसमध्ये काय आहे? डिजिटायझेशन ऑफ द लँड रेकॉर्ड्स. ओके, हे सगळं लिहू शकता. लँड रिफॉर्म्स म्हणजे तुम्हाला फक्त 1947 वरती लक्ष नाही ठेवायचं आहे. तुम्हाला आज काय दिसतंय? आज तुम्हाला लँड रिफॉर्म्स काय गरजेचे आहे? आज तुम्हाला इंडस्ट्रीज ग्रो करायचे आहे, बट लँड ॲक्विजिशनचे प्रॉब्लेम्स आहेत. आज लोकांना हाऊसिंग नाही आहे, लोकांजवळ घरं नाही आहे, तिथे तुम्हाला लँड ॲक्विजिशन करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला लँड रिफॉर्म्स गरजेचं आहे. कधीही सांगताय, जर रेस्ट्रिक्टेड पॉईंट ऑफ व्ह्यू ठेवाल की हे तेव्हा झालेलं लँड रिफॉर्म्स आणि मला त्यावरती आन्सर लिहायचं आहे, तर क्वेश्चन्स तसे येत नाहीत, ते इंटरकनेक्शन्स येतात. ओके, सो डिस्कस द इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ द लँड रिफॉर्म्स, तर हे सगळे. सेकंड, assess how far these objectives have been achieved in transforming the Indian agriculture. पहिले तर तुम्हाला डिस्कस करायचं आहे की आपण अचीव्ह केलेत की नाही केलेत. टू सम एक्सटेंट. कुठे कुठे अचीव्ह केलेत? वेस्ट बेंगाल आणि केरला. का अचीव्ह केलेत? पॉलिटिकल विल. ठीक आहे. कुठले ऑपरेशन होतं? ऑपरेशन बारगा. ठीक आहे. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी आन्सर लिहू शकता. कळलं? मग हे सगळं लिहा. देन मग लिहा की हा या 2 स्टेटमध्ये तुम्हाला सक्सेस दिसलं, पर्टिक्युलरली इथे पॉलिटिकल विल होती, बट नॉट इन ऑल केसेस. मग कुठे नाही दिसलं तर मोस्ट ऑफ द स्टेट्समध्ये हे तुम्हाला सक्सेसफुल होताना दिसत नाही. काय झालं? जे लँड हे झाले काय म्हणतात त्याला, लँड सिलिंग करण्यात आलं, तर लँड सिलिंग करण्यात आल्यानंतर हे लँड जे होते हे
फॅमिली मेंबर्सच्याच नावावरती ट्रान्सफर केलेत. ओके, तर हा लूप होलची मिसयूज केले. किंवा घरात कोणी नोकर असेल त्याच्या नावावरती ट्रान्सफर करण्यात आले. एक तो पिक्चर आहे, कोण आहे, दॅट इज रणवीर सिंगचा पिक्चर आहे, जुना पिक्चर आहे त्याचा सुरुवातीच्या यामधला. सो व्हेरी खूप सुंदर पिक्चर आहे. तर त्या पिक्चरमध्ये दाखवला, तो पिक्चर जास्त फेमस नाही झाला. त्या पिक्चरमध्ये दाखवला की तो जुना लँडलॉर्ड असतो आणि ते कशाप्रकारे ट्रान्सफर वगैरे करतात. हा चोर असतो. सो दॅट्स इंटरेस्टिंग स्टोरी. ठीक आहे. सो आता इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की कुठे कुठे लिमिटेशन्स आलेत. खूपदा हे कोर्टात गेले, मग तिथनं स्टे आणले, कॉन्स्टिट्युशनल रिफॉर्म्स करण्यात आले. ठीक आहे. त्यानंतर ग्रामदान आणि भूदानच्या मुवमेंट झाल्यात. बट ग्रामदान आणि भूदानमध्ये ज्यावेळी लँड्स देण्यात आलेत तर देज वर नॉट हाय क्वालिटी, लो क्वालिटी लँड्स देण्यात आले. खूप साऱ्या लोकांनी आधी ट्रान्सफर केले, परत घेऊन घेतलेत. कळलं. खूपदा असे मोटिवेटेड ॲस्पिरंट्स असतात, सुरुवातीला तयारी करण्याच्या याच्यात मोटिवेशन देतात, मग लक्षात येतं की नाही यार हे तर चुकीच्या जागेवरती आलो आपण. ठीक आहे. सेम त्यांच्यासोबत झालं की खूपदा मोटिवेट होऊन गेलेत की नाही मला एक्झाम तर द्यायची होती, म्हणजे लँड ट्रान्सफर करायचं होतं, पण नंतर लक्षात आलं की नाही यार की खूप जास्त ट्रान्सफर करून टाकलं आपण. कळलं. सो तर मग ते लिमिटेशन्स आहेत. ओके. सो हे अशा प्रकारे तुम्हाला डील करायचं आहे. क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन, एक्सप्लेन द रोल ऑफ मिलेट्स इन एन्शुरिंग द हेल्थ अँड न्यूट्रिशनल सिक्युरिटी इन इंडिया. क्वेश्चन डिस्कस केलाय तरी सांगतोय ब्रीफमध्ये. आधी एक्सप्लेन करा मिलेट्स काय आहेत. तर काय म्हणतात मिलेट्सला? सो दीज आर द टर्म्स फॉर द मिलेट्स, लाईक अ पॉवर फूड वन, त्यानंतर न्यूट्री सिरियल्स, त्यानंतर श्री अन्न म्हणतात त्याला. ओके. सो मिलेट्स आर कॉल्ड ॲज द पॉवर फूड्स, न्यूट्री सिरियल्स आणि श्री अन्न बिकॉज ऑफ देअर बेनिफिट्स. हे तुमचं इंट्रोडक्शन. किंवा अजून लिहू शकता की याला इंटरनॅशनल इयर म्हणून घोषित केला. कुठलं इयर आहे माहिती आहे? राईट. ठीक आहे. सो ते मेन्शन करू शकता इन अ इंट्रोडक्शन. देन सेकंड पार्ट विल बी रोल ऑफ मिलेट्स इन इन्शुरिंग द हेल्थ अँड द न्यूट्रिशनल सिक्युरिटी. मग हेल्थवाला पार्ट करा. हेल्थमध्ये काय लिहिणार आहे तर आपण मेन्शन करू वन बाय वन. पहिलं पार्ट आहे की आपण मेन्शन करू की आजही आपल्याला इंडियामध्ये मोस्ट ऑफ द केसेसमध्ये वुमन्समध्ये तुम्हाला ॲनेमिया दिसतो. ठीक आहे. वुमन आहे किंवा मालन्यूट्रिशन आहे हे इश्यू दिसतात, ॲनेमिया. मग याला सोल्युशन काय आहे तर यामध्ये आयर्न रिच कुठलं आहे? ठीक आहे. कुठल्या यामध्ये आहे? रागी आहे. ठीक आहे. तुम्ही जवार आणि हे सगळं मेन्शन करू शकता. देन मेन्शन करा की कॅल्शियमची कमी आहे. मग कॅल्शियम कोण देत आहे? अगेन रागी, जवार, बाजरा हे सगळं मेन्शन करू शकता. देन मेन्शन करा तुम्ही की तुम्हाला आज प्रॉब्लेम्स काय आहेत तर माल न्यूट्रिशनचे इश्यूज आहेत. ओके. खूप साऱ्या जागेवरती आजही माल न्यूट्रिशनचे इश्यूज आहेत. मग माल न्यूट्रिशनमध्ये मेन्शन करू शकता तुम्ही. ओके. देन यू कॅन मेन्शन की आज तुम्हाला दुसरं एक न्यूट्रिशन इश्यू दिसतं, दॅट इज ओबेसिटी. ठीक आहे. ओबेसिटी दिसतंय, देन तुम्हाला टाईप 2 डायबिटीज दिसतंय. मग त्याला सोल्युशन काय आहे तर मिलेट्स. का म्हणून? ग्लुटन फ्री आहेत. ठीक आहे. फायबर्स आहेत. ओके. कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आहेत. कॉम्प्लेक्स असल्यामुळे तुम्हाला डिफिकल्ट जातं त्यांना प्रोसेस करणं. आणि त्यामुळे यामध्ये काय होतं ना, जेव्हा आपण राईस आणि व्हीटची जी प्रोसेस खातो तर यामध्ये तुम्हाला इन्स्टंट एनर्जी दिसतं. आणि ही इन्स्टंट एनर्जी का दिसते? बिकॉज अचानक ग्लुकोजची लेवल स्पाइक करतं तुमच्या यामध्ये बॉडीमध्ये. कळलं. बट थोड्या वेळानंतर तुम्हाला पण प्रॉब्लेम्स देतात. सो मग त्याला सोल्युशन काय तर सोल्युशन द मिलेट्स. हे सगळे सोल्युशन्स लिहू शकता. क्लिअर. ओके. क्लिअर करेक्ट. सो आता बॅचमध्ये करायचं काय ते आता सर्वात शेवटचा पार्ट. द फर्स्ट पार्ट कन्सेप्ट बिल्ड करायचा आहे. प्रत्येक एक एक कन्सेप्ट ओळखून की हा कन्सेप्ट आहे, या कन्सेप्टवरती फोकस करायचा आहे. अराउंड प्रत्येक पेपरला 100 कन्सेप्ट आहेत. ओके. तर प्रत्येक कन्सेप्टला ओळखणे. देन शॉर्ट नोट्स पाहिजे, ते शॉर्ट नोट्स तयार करायचे आहेत. रिव्हिजन करायचं आहे, पाठांतर करायचं आहे. हे क्लासमध्येही करायचं आहे, घरी पण करायचं आहे. आणि फायनली प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस कुठे तर 2 लेवलला, डेली क्लासरूममध्ये आणि एक फायनली प्रत्येक विकेंडला, लाईक अ सॅटर्डेला हाफ लेन टेस्ट. ओके. ओव्हरऑल टार्गेट किती आहे तर वीक 1 to 4 GS3 करायचं आहे आपल्याला. वीक 5 to 8 GS4 करायचं आहे. 9 to 12 मध्ये GS1 करायचं आहे. आणि 13 to 16 GS2 करायचं आहे. सो 16 वीक्समध्ये 4ही GS कव्हर करायचे आहे. 1 2 3 4. ओके. म्हणजे बाय द 16th वीक बऱ्यापैकी प्रोग्रेस कराल. स्ट्रक्चर काय आहे तर 16 वीक्स
4 वीकमध्ये एक पेपर कंप्लीट करायचा आहे. GS1 4 GS2 4 GS3 अशा प्रकारे. ओके. देन टोटल क्लासेस 80, 5 लेक्चर्स आहे पर वीक, मंडे टू फ्रायडे. ओके. सो मंडे टू फ्रायडे किती दिवस झालेत? 5 होतात, 4 होतात, 5 होतात. ओके. सो टोटल 5 लेक्चर्स करायचे आहेत आपल्याला, म्हणजे 16 वीक्स म्हणजे 16 × 5. प्रॅक्टिस करा, सीसेट डिफिकल्ट आहे. ओके. परत पुढच्या वर्षी घाम फुटेल. टोटल 400 क्वेश्चन्स एक्झाम आपल्याला क्लासमध्ये करायचे आहेत. ओके. आफ्टर दॅट प्रत्येक वीकेंडला एक टेस्ट, पर्टिक्युलरली ऑन द सॅटर्डे. ओके. 10 क्वेश्चन्स प्रॅक्टिस. सॅटर्डेला बॅच संपवायची आहे 15 नोव्हेंबरला. 15 नोव्हेंबरला संपल्यानंतर देन तुमच्याकडे इनफ टाईम राहील की सो दॅट तुमच्या प्रिलिम्सला तुम्ही स्टार्ट करू शकता. क्लिअर? टार्गेट 27साठी. अजून काही डाऊट आहेत? नेक्स्ट लेक्चर मंडेला. ओके. ठीक आहे, तर चालेल. काही शंका असतील तर तिकडे येऊन विचारू शकता. सगळे तुम्ही चौघही 27 वाले आहेत ना?